त्यांचं पण बघाल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ते शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांचं पॅशन सांगायचं तर त्यांचं रनिंग, सायकलिंग किंवा स्पोर्ट्समध्ये स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं, तब्येतीच्या दृष्टीने, हेल्थच्या दृष्टीने, त्या दृष्टीने त्यांचं पॅशन आम्ही आजपर्यंत त्यांचं बघितलेलं आहे. आणि सर्वात त्यांचा मोठा गुणधर्म जर मला सांगायचा झाला म्हणजे त्यांचा, तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते डिटेल सखोल जाऊन त्याचा अभ्यास करतात. आणि त्याच त्यांच्या गुणावरती आज त्यांनी जे सायकलिंग किंवा रनिंग केलेलं आहे. 3 सायकलिंगच्या पुणे-पंढरपूर वारी केलेली आहे. त्यांनी बऱ्याचशा मॅरेथॉन रन केलेल्या आहेत. आता त्यांचं पुढे स्वप्न आहे, की फुल मॅरेथॉन त्यांना करायची आहे. परंतु त्या प्रत्येक स्पोर्ट्सचा ते एक सखोल अभ्यास करतात. प्रत्येक जर काही त्यांना गिअर्स घ्यायचे असेल, तर सखोल अभ्यास करून त्याचं ज्ञान ते प्राप्त करतात आणि मग त्या गोष्टीकडे ते वळतात. त्यांचा हाच जो गुण आहे तो खूपच चांगला आहे आणि त्या गुणाचा आज आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. ते त्यांचे जे अमूल्य ज्ञान जे आहे सायकलिंगविषयी किंवा प्रत्येक फिटनेसविषयी सायकलिंगचा उपयोग आपण कसा करणार आहोत, ते ज्ञान ते आज आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. तर जे काही जे नवशिके असतील सायकलिस्ट किंवा जे अनुभवी सायकलिस्ट असतील, अनुभवी सायकलिस्ट असतील तर त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे आणि नवशिक्यांना कशी सायकलिंग सुरुवात करायची त्याचं देखील गाईडन्स त्यांना आज त्यांच्यातर्फे मिळणार आहे. तर गौरव सर आपण सुरू केलं तरी चालेल. ओव्हर टू यू सर. गुड. चालू आहे आता सुट्टीला. म्यूट आहात, म्यूट. गौरव अनम्यूट कर. गौरव अनम्यूट करा. ओके ओके. आवाज येतोय आता? नमस्कार सगळ्यांना. जसं आता नैना मॅडमने सांगितलं की मी काही मोठा सायकलिंगचा एक्सपर्ट नाही आहे, कारण मॅडम, सुरेश सर वगैरे माझ्याहून मोठे सायकलिस्ट आहेत. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा एखाद्या विषयाचा अभ्यास करणं आणि त्याच्यात ज्ञान मिळवणं ही माझी आवड आहे आणि तेच ज्ञान आज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, हा एक प्रयत्न करतो. आणि आजचं जे एक डिस्क्लेमर आहे की ही मीटिंग रेकॉर्डिंग होते. सुरेश सर, रेकॉर्डिंग होते ना? तर पर्सनल रिझनसाठी कॅमेरा ऑफ ठेवायचा असेल तर ऑफ ठेवू शकता आणि आपलेच लोक आहेत तर ऑन ठेवलं तरी काही हरकत नाही. आजचे जे माझे ऑडियन्स आहेत ते बरेचसे सगळे मित्रमंडळीच आहात, आपले स्पोर्ट्स ग्रुपचे आहेत, माझ्या कामावरचे आहेत, ऑफिसचे आहेत. तर नॉर्मली आपल्या एक 4 कॅटेगरीजमध्ये आपण त्यांना डिवाइड करू शकतो आपल्या ऑडियन्सला, की असे काही लोक आहेत ज्यांना अजून सायकलिंग सुरू केली नाही आहे त्यांनी, किंवा फिटनेस जर्नी त्यांची सुरू नाही झाली आहे, पण त्यांच्या मनात आहे की काहीतरी करायचं आहे. तर ते कुठून सुरू करूया ते त्यांना अजून डिलेमा आहे, की सायकल घ्यायची का, आणि घेतली तर ती मला चालवता येईल का, किंवा मी कशी चालवायची, मला इंजुरी होईल का. आपण मोस्टली काही 40मध्ये आहेत एजमध्ये, तर मग त्या वयात सायकलिंग आता सुरू करायची तर लोक काय म्हणतील, ह्या गोष्टी सगळ्या आपल्या येतात. आणि मी पण माझ्या सायकलिंग आफ्टर 40 सुरू केली आहे, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नसतो लोक काय म्हणतील त्याचा. पण तरी या लेक्चरमध्ये आपण त्या गोष्टी क्लिअर करू. दुसऱ्या प्रकारचे लोक असतात ज्यांनी सायकल तर घेतलेली आहे, पण ती सायकल कदाचित बाल्कनीतच आहे, ती खाली उतरवायची हे करत नाही, की कधी एखादी विकेंडला काढायचा प्रयत्न केला, मग आज पाऊसच येतोय, मग आज ऊनच खूप आहे. अशा लोकांना पण आपण याच्यातून मोटिवेट करूया की ते राईड करायला शिकतील. आणि तिसरे आहेत ज्यांनी सायकलिंग करतात आहे, पण विकेंड राईड करतात, 25-50 किलोमीटर करतात, ज्यांना मोठ्या राईड्स करायच्या आहेत, 100 किलोमीटर करायचे आहे, पुणे पंढरपूर वारी करायची आहे, किंवा टुरिंगला जायचं आहे त्यांच्यासाठी. आणि काही आता सुरेश सर आहेत, नैना मॅडम, ज्यांनी K2K केलेलं आहे सायकलिंगवर, असे प्रो सायकलिस्ट पण आपल्या लेक्चर्समध्ये आहेत. तर त्यांना पण काहीतरी ह्याच्यातून नवीन शिकायला मिळेल असा एक प्रयत्न करतो. आणि आपण एक लेक्चर सुरू करूया. तर लेक्चर कसं जास्त आता बोलून सांगण्यापेक्षा मी एक PPT बनवलेली आहे आणि मी बोलत राहीन त्याच्यावर, पण त्याच्यात पिक्चर्स आहेत जे तुम्ही रिलेट करू शकता त्याशी, की मी जे बोलतो आहे त्याचे बरेचसे मी पिक्चर्स ठेवलेले आहेत की तुम्हाला ते लवकर समजेल त्या हिशोबाने. तर मी एक PPT शेअर करतो तुमच्याशी. ओके. तर सायकलिंग, your first step into world of fitness.
म्हणजे आता सायकलिंगवरच का आपण आज बोलतोय, किंवा म्हणजे आता हे कदाचित हे रनिंगचं सेशन होणार होतं, पण रनिंग पण एक फिटनेसचं स्टेप आहे, पण आपण सायकलिंगवर आज का बोलतोय, तर त्याचं हे आहे की फर्स्ट स्टेप आहे फिटनेसची. रनिंग थोडा हार्ड स्पोर्ट आहे. तुम्ही डायरेक्ट जर आज ठरवलं की मला फिटनेसच्या जर्नीमध्ये जायचंय आणि मी डायरेक्ट रनिंगमध्ये गेलो, तर स्पोर्ट्स इंजुरी याचे चान्सेस जरा वाढतील. त्याच्यामुळे सायकलिंग ही योग्य स्टेप आहे. आपण बघूया की सायकलिंग फिटनेसकडे आपल्याला कसं वळवता येईल सायकलिंग. तर आपल्या सगळ्यांची एक धारणा असते की फिटनेस म्हणजे काय. पहिले आपल्याला हे समजावं लागेल की फिटनेस म्हणजे काय. आता मी 2 फोटो एक शेअर केलेत की हा एक माणूस आहे इकडे लेफ्टला, जिम मध्ये वगैरे आहे, आणि एक नॉर्मल माणूस आहे जी इंडियन बॉडी टाईप आहे. जर मी तुम्हाला विचारलं आता की ह्याच्यातला फिट माणूस कोण आहे, तर 99% लोक म्हणतील की हे जिम मधला जो आहे लेफ्ट साईडला तो जास्त फिट आहे. पण आपली ही फिटनेसची व्याख्या आहे ही बाहेरील रूपावर फिटनेस आपण मोजतो नॉर्मली. तर तसं न करता फिटनेस हे एक ह्याची डेफिनेशन एक वेगळी आहे की फिटनेस म्हणजे मी आता व्हिडिओ तुमची ऑफ नुसती केलाय. बाहेरची मस्क्युलर ग्रोथ आता नाहीये. आपण हा मोबाईल घेऊन कुठेही जाऊ कदाचित हा शकतो. माणूस जो बाजूला आहे राईटला, हा एक अल्ट्रा मॅरेथॉनर असू शकतो, एक आयर्नमॅन फिनिशर असू शकतो. ही कॅन बी मोर फिट दॅन द लेफ्ट. हा, तू पण व्हिडिओ ऑफ करून खाली पण जाऊ आपल्याला आपण नॉर्मली आता करूया. बघून असं वाटतं काय की हा? लेफ्ट माणूस जास्त फिट आहे. तर फिटनेस इन टोटल म्हणजे काय, तर फिटनेस इन्क्लुड्स फिजिकल फिटनेस ॲज वेल ॲज युअर मेंटल फिटनेस. फिजिकल फिटनेस म्हणजे आपल्याला जे बाहेर दिसतं की आपले मसल्स आहेत किंवा आतले पण ऑर्गन्स आहेत, म्हणजे हा? हार्ट, सांग लंग्स, होतं. किडनी, बोन्स आहेत, पद्धतशीरपणे त्यांनी अंगावरचे proper, फॅट आहेत, frequency इम्युनिटी केली. आपली, दॅट ऑल कम्स इन फिजिकल फिटनेस. सर कोण सारं आता ह्याच्यात कसं आहे आता की येणाऱ्या Saturday ह्याच्यातले फक्त मसल्स तुम्हाला बाहेर दिसतात की माणूस फिट आहे हे गायकवाड दिसतो. सरांना नाही, पण गायकवाड पण जर त्याचे सरांना ऑर्गन फिट competition येणार नसतील, आहे. त्याचा हार्ट वीक असेल किंवा त्याचे किडनी फंक्शन नीट नसेल, त्याचे बोन्स वीक असतील, जॉईंट्स वीक असतील, तर तो माणूस फिट म्हणता येणार नाही त्याला. तसंच एक फॅक्टर आहे की मेंटल फिटनेस. त्या मेंटल फिटनेसमध्ये काय आहे की आपण हॅपी राहिलं पाहिजे. म्हणजे हॅपीनेस इज द अचिव्हमेंट. दोघांनी मिळून केलं. हॅपीनेस म्हटलं तर आपल्या ब्रेनमध्ये जे 4 हॅपी हार्मोन्स आहेत, हे डोपामाइन आहे, ऑक्सिटिन आहे, सेरोटोनिन आहे आणि एंडॉर्फिन आहे. तर हे जे ह्या सगळ्या गोष्टी की डोपामाइन हे रिवॉर्डिंग केमिकल आहे, ऑक्सिटिन हे लव केमिकल आहे, सेरोटिन हे तुमचं एक्सरसाइजचं आहे, एंडॉर्फिन हे पेन किलर आहे. ह्या सगळ्या मी गोष्टी host एकत्र असल्यामुळे मला आपल्याला ते मिळवायच्या network म्हणजे नाही आपण एक मिळाल्यानंतर फिट बॉडी. हो, आता जसं मगाशच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की हे असं होतं, तर मी म्हटले की सायकलिंग तुम्हाला इथून इथे नेईल, तर हे शक्य नाही होणार आहे. नॉट ओन्ली सायकलिंग सोबत तुम्हाला इतरही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील, तर तुम्ही इथपर्यंत अचीव्ह करू शकता. पण सायकलिंग तुम्हाला हे सगळं मिळवून देऊ शकते. आणि ते कसं, तर सायकलिंग मध्ये आपण जेव्हा सायकल करतो तेव्हा हळूहळू आपलं एंड्युरन्स बिल्ड होतं, मसल ग्रोथ होते, जॉईंट्स चांगले होतात, इम्युनिटी चांगली होते. आणि जर आपण मेंटल फिटनेसचा विचार केला, तर जसं आपलं डोपामाइन आहे, हे रिवॉर्डिंग केमिकल आहे. ज्यावेळेला आपण सायकल चालवतो, आपण एक छोटे छोटे टार्गेट सेट करतो की बाबा आज मी सायकल घेतली आहे, तर मला पहिले 25 किलोमीटर करायचे आहे. 25 किलोमीटर केले तर मला एक रिवॉर्ड मिळणार आहे. म्हणजे माझा एक ब्रेन मला एक रिवॉर्ड देणार. मी खूप हॅपी, म्हणजे मी स्वतःचं उदाहरण देतो की 25 किलोमीटर केले जेव्हा पीसीला गेलो होतो पहिल्यांदा कामाला, रिटर्न आलो तेव्हा खूप आनंदी झालो होतो. म्हणजे मी स्टेटसवर वगैरे ठेवलं किंवा एवढं म्हणजे एक हॅपीनेस मिळतं आपल्याला त्यातून. तर सेरोटोनिन आहे ते ते तर आउटडोर ऍक्टिव्हिटी केल्यावर तुम्हाला मिळते. म्हणजे सायकलिंग ही ऑलमोस्ट आउटडोर ऍक्टिव्हिटी आहे. जेव्हा तुम्ही लॉंग टूर्सला आता काय जातं तेव्हा तुमचे हे बदलतं, म्हणजे तुमचं वातावरण बदलतं. घरात बसण्यापेक्षा बाहेर जाता, नवीन गोष्टी बघायला मिळतात तुम्हाला. तर ते सेरोटोनिन सिक्रेट होणार आहे. ऑक्सिटोसिन आहे हे लव्ह हार्मोन म्हणतो आपण त्याला. हे लव्ह म्हणजे कसं की सोशल बिहेवियर आहे. जेव्हा आपण ग्रुप राईड्स करतो किंवा मोठे इव्हेंट्स राईड करतो, तेव्हा आपण एकत्र सगळ्यांमध्ये जातो. म्हणजे सगळ्यांचं एक गोल असतं. जसं मी IAS पंढरपूर वारीला जातो, तर वारीशी जर रिलेट केलं आम्ही, तर आम्ही म्हणजे लिटरली जाताना सगळ्यांना माहिती असेल की आम्ही टेम्पोमध्ये वगैरे सायकली बसून आम्ही त्याच्यात बसून जातो, पण तरी आम्ही ते एन्जॉय करतो. कारण त्यावेळेला हे सगळे हार्मोन सिक्रेट होत असतात. म्हणजे आम्हाला वारी केल्यावर एक्सरसाइज होते म्हणून सेरोटोनिन सिक्रेट होतं.
पेन किलर म्हणाल तर एंडोर्फिन सिक्रेट होतोय, सोशल बिहेवियर, इतके लोक भेटतात, इतके वारकरी भेटतात, सगळ्यांमध्ये जातो, ऑक्सिटोसिन सिक्रेट होतंय, 235 किलोमीटर्स केलं, मेडल मिळालं, डोपामाइन सिक्रेट होतंय, सगळं हॅपीनेस सिक्रेट होतंय. त्याच्यामुळे तो टेम्पोचा प्रवास पण इतका हॅपी होतो की प्रत्येकाकडे, आमच्याकडे गाडी आहे, एसी आहे, सगळं आहे, पण त्या टेम्पोतल्या प्रवासाचा जो हॅपीनेस आहे ना, तो ह्याच्याशी तुलता नाही येणार. तर हे तुम्हाला सगळं ना हे सायकलिंग मध्ये मिळू शकतं. आता काही स्लाइड्स असे आहेत ज्या मी जास्त वाचून नाही दाखवणार, कारण ते तुम्हाला मी नंतर पीपीटी वर पण शेअर करीन किंवा इझिली मिळेल, कारण आपल्याला काही जे कन्फ्युजिंग स्लाइड्स आहेत तर नेटवर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, पण काही गोष्टींमध्ये जरा असं डिटेल बोलीन ज्याच्यावर थोडंसं कन्फ्युजन आहे. हे तुम्हाला बेनिफिट्स ऑफ सायकलिंग आहे की मगाशी मी असं सांगितलं की सायकलिंग मध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की तुम्हाला एक लो लेवल ऍक्टिव्हिटी, म्हणजे इझिली सुरू करणारी, लो इम्पॅक्ट एक्सरसाइज म्हणू शकतो आपण त्याला. जसं मी म्हटलं की मगाशी आपण जे बोललो ब्रेन हार्मोन्स वगैरे, रनिंग हे सगळं करू शकतो, ह्याच्याहून जास्तही करू शकतो. पण रनिंग तुम्ही डायरेक्ट सुरू करायला झालं, आज मी उठलो आणि मी विचार केला उद्या धावून येतो, तसं नाही होणार. तुमच्या लेग्स मध्ये ती स्ट्रेंथ नसते, तुमच्या कॅपॅसिटी नसते, तुमचे एंड्युरन्स नसतं. हे सगळं तुम्हाला सायकलिंगने डेव्हलप होईल आणि इझिली होईल विदाऊट इंजुरी. आणि आपलं टार्गेट तो हवा की विदाऊट इंजुरी, म्हणजे जेव्हा तुम्ही सायकलिंग कम्पेअर कराल, आता आपण हे सध्या बोलतो की व्हाय सायकलिंग, म्हणजे ह्या जास्त ऑडियन्स कुठले आहेत की ज्यांच्याकडे सायकल नाहीये, अशा लोकांसाठी. तर तुम्ही सायकल घ्यायचा विचार करताय तर तुम्ही डायरेक्टली सायकल घेतली, समजा आज घेतली मी, तर माझा एखादा मित्र बोलला की चल बाबा 100 किलोमीटर करून देऊ, तो गेली 5-6 वर्ष सायकल चालवत असेल, त्याच्याबरोबर कम्पेअर करायची गरज नाहीये. आपल्याला 5 किलोमीटर केले तरी खूप आहे, 10 किलोमीटर केले तरी खूप आहे. आपलं टार्गेट आपण सेट करायचंय. प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी आहे, प्रत्येकाचे एक मेडिकल हिस्ट्री असते, सगळ्या गोष्टी आहेत. काही जण जास्त सायकलिंग करू शकतील, काही कमी करतील, पण हळूहळू एंड्युरन्स बिल्ड होईल आणि स्टॅमिना बिल्ड होईल आणि आपण त्याच्यातून पुढे पुढे जाऊया. प्लस एक एन्व्हायरमेंटल फ्रेंडली ऍक्टिव्हिटी, म्हणजे आजकाल जे पोल्युशन आणि हे आहे, आता इकडे ट्रॅफिक आणि रोड कंडिशन असे आहेत की आपण सर्रास सगळीकडे सायकल नाही वापरू शकत, पण जिकडे आता जवळपास जातो, जिकडे आपण 2 व्हीलर वापरतो, तिकडे जर आपल्याला सायकल वापरता आली तर ते आपल्याला एन्व्हायरमेंटला पण आपल्याला फायदेशीर आहे. आता आपण हे बघितलं की व्हाय सायकलिंग, म्हणजे आपण बघितलं सायकलिंगचे इतके सगळे फायदे आहेत. जर तुम्हाला वाटले की आता सायकल घ्यायचीच आहे मला, तर मी सायकल कुठली घ्यायची आणि कशी घ्यायची हा प्रश्न येतो. तर नॉर्मली इंडियामध्ये आपण म्हणतोय की हे 4 टाईप आहेत बेसिकली, म्हणजे अजून बऱ्याच टाईप्स असतील, पण आपण एक रफली फगटलं तर या 4 टाईप्स आहेत, ज्याच्यातली सगळ्यात कॉमन जी बेसिक टाईप आहे ती एमटीबी म्हणतो आपण त्याला. ह्याच्यातलं फीचर, मेन फीचर्स काय की थोडे जाडे टायर असतात, पुढे तुम्हाला शॉक ऑब्झर्वर्स असतात, ही फ्रेम थोडी स्लॅन्टिंग असते आणि फ्लॅट बार असते, त्याला आपण एमटीबी म्हणतो, जी इंडियन रोड्स कंडिशनसाठी जास्त सुटेबल आहे किंवा थोडी बजेट फ्रेंडली पण असते. आता ह्याच्यात सायकल घेताना एक मोठा इश्यू येतो बजेटचा. दुसरा आहे की हायब्रिड पण थोडं लो मॉडेल्स पण आहेत, त्याच्यात थोडे हाय मॉडेल्स पण आहेत. थोडे टायर साईज छोटी असते, बाकी इकडे फोकला तुम्हाला शॉक ऑब्झर्वर नसतात त्याच्यात, आणि म्हणजे 35 mm जाडीची टायर्स असतात किंवा काही, त्याला आपण हायब्रिड सायकल म्हणतो. ह्याच्यामध्ये खूप मोठं एक लोकल मार्केट आहे. मी आता इथे कुठलाही ब्रँड सांगत नाहीये तुम्हाला, फोटोवर नुसतं ब्रँड बघू नका, कारण आपलं काही इकडे कमर्शियल लेक्चर नाहीये. आपण हे कुठल्याही ब्रँडचे घेऊ शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये, कुठूनही घेऊ शकता. आता आपण पुढे जसं जसं बघणार आहोत की लेक्चरमध्ये की काय काय फीचर्स बघायचे घेताना ते तुम्हाला क्लिअर होतील. ही जी मी सायकल दाखवतोय 3ऱ्या नंबरला, ही एंड्युरन्स सायकल आहे. म्हणजे जेव्हा ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्रास्टिकल चेंज होईल बजेटमध्ये सुद्धा आणि फीचर्समध्ये सुद्धा. इकडे ड्रॉप बार येतात आहे, आतापर्यंत आपण फ्लॅट बार बघतोय, इथे ड्रॉप बार आलेत. टायर थोडे जाडे असतात कम्पेअर्ड टू रोडीज, आणि हायब्रिड एवढेच असतील, 35-40चे टायर्स असतील. थोडी एंड्युरन्स जॉमेट्री आता जी एरोडायनामिक झालेली आहे, थोडी रोड सायकल सारखी झालेली आहे, आणि ही प्युअर एक खालची जी आहे ती प्युअर रोडी आहे. म्हणजे ह्याला एकदम बारीक टायर मिळतील तुम्हाला, 25चे किंवा 28चे टायर मिळतील जाडीमध्ये, आणि ही खूप एरोडायनामिक असतात. पण ह्या नॉर्मली कार्बन फ्रेम्स मध्ये येतात, ह्या कॉस्टली असतात. तर या बेसिक टाईप झाल्या. आता थोडंसं आपण हाऊ टू चूज अ राईट बायकल, मी समजा दुकानात गेलो तर मला काय काय बघायला पाहिजे, नुसतं ब्रँड बघण्यापेक्षा मला काय समजायला पाहिजे की माझी रिक्वायरमेंट टाईप काय आहे. तर मग आपण बघितलं की ड्रॉप बार आणि फ्लॅट बार. जसं फ्लॅट बार मध्ये एमटीबी आणि हायब्रिड सायकल्स होत्या,
ड्रॉप बार्समध्ये एंडुरन्स बाईक आहे. ड्रॉप बार थोडेसे कॉस्टलियर साईडला जातात. तुम्ही जे तुमचं जे बजेट असते, नॉर्मली मी म्हणजे माझं ॲडवाइस असं राहील नवीन लोकांना, की आपण पहिल्यांदा सायकल घेताना असा विचार करतो की यार माझ्याकडून होणार आहे की नाही, मी सायकल चालवीन की नाही, हा विचार पहिले येतो. त्याच्यामुळे माणूस विचार करतो यार 15-20 हजारापर्यंत एखादी घेऊ, त्याच्याहून कमी पण विचार करतो. पण मी तर प्रिफरेबली सांगेन की स्टील फ्रेममध्ये जाऊ नका, ॲल्युमिनियम फ्रेम मिनिमम घ्या. 20-1 हजाराला मिळेल तुम्हाला सायकल गिअरवाली चांगली, पण ती तुम्हाला MTB किंवा हायब्रिडमध्ये मिळेल. तुम्हाला एंडुरन्स मध्ये घ्यायला गेलात तर तुम्हाला थोडं म्हणजे कॉस्टलीच जाईल, ते अफेअर लाखामध्ये जाईल कदाचित. आणि त्याच्या पुढे मग जसं मी म्हटलं की कार्बन फायबरचे फ्रेम्स असतात. टायटॅनियम आपल्याकडे शक्यतो मिळणार नाही, पण कार्बन फायबरचा फ्रेम तुम्हाला रोडीज सायकलमध्ये मिळतील. जे ऑलरेडी ज्यांच्याकडे सायकली एंडुरन्स वगैरे आहे, ज्यांनी खूप सायकल केल्या, त्यांना सायकलिंगला आता वरच्या स्टेपला न्यायचं आहे, अपग्रेड करायचं आहे स्वतःला, की कुठल्या रेसमध्ये भाग घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, त्याच्यासाठी रोडीज चांगल्या आहेत. नाहीतर रोडीज ह्या इंडियन कंडिशनसाठी तितक्या सुटेबल नाहीये, कारण टायर पंक्चरचा प्रश्न जास्त पडतो. आणि म्हणून पहिल्या गोष्टीचं मी बोललेलो की MTB जास्त चालतात आपल्याकडे, कारण टायर जाडे असतात. तर आपल्या रस्त्यावर बऱ्याचशा गोष्टी अशा पडलेल्या असतात की याच्याने रोडीजचे टायर लवकर पंक्चर होऊन जातात. आता हे चुझिंग द करेक्ट फ्रेम साईज, पुढच्या स्लाइडमध्ये मी फ्रेम साईज दाखवतो. हे फक्त मी एक ग्रुप सेटचं जस्ट टाकलेलं इकडे, की शिमानो कंपनी आहे. तुम्ही जेव्हा घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला हे कळणार नाही की कुठली ग्रुप सेट घ्यायचं आहे. तर हे त्याचं एक टर्नी, अल्टस, डिओर, क्लॅरिस, सोरा, हे त्याचं एक बरेचसे टाइप्स आहेत. म्हणजे हे सगळ्यात स्वस्त आहे, टर्नी सगळ्यात स्वस्त आहे आणि ड्युराइस सगळ्यात महाग आहे. तर जेव्हा तुम्ही नॉर्मली घ्यायला जाल हायब्रिड आणि MTB मध्ये, तर तुम्हाला टर्नी, अल्टस, डिओर जास्तीत जास्त डिओरपर्यंत मिळेल, त्याच्या पुढे नाही मिळणार. त्याच्या पुढे मग हायब्रिड एंडुरन्स मध्ये क्लॅरिस, सोरा मिळू शकतं, आणि रोडीज मध्ये तुम्हाला 105 पासून सुरू होतं आणि ड्युराइस कार्बन मध्ये जातं. तर हे बघू शकतो की जास्तीत जास्त ब्रँड बघण्यापेक्षा की मी टर्नीनं आता अल्टस मध्ये जाऊया की डिओर मध्ये जाऊया, थोडी प्राइस तशी सगळ्या कॉम्पोनंटची वाढत जाते. नुसतं ग्रुप सेट नाही वाढणार तुम्हाला, पण सगळं वाढत जातं. तर हे तुम्हाला इन डिटेल पण नंतर माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता किंवा PPT पण मी शेअर करीन तुमच्याशी. ही मी मगाशी फ्रेम साईज बद्दल म्हणतो, ही आपली हाईट आहे इन फीट्स, आणि त्याप्रमाणे आपण फ्रेम साईज चूज करायची. XS आहे, S आहे, M आहे, L आहे. ही इंचेस मध्ये आहे. काही सायकल इंचेस मध्ये लिहितात, काही XML मध्ये लिहितात. आता ही फ्रेम साईज का गरजेची असते, तर मी सायकल घेतली, समजा मी चुकीच्या फ्रेम साईजची घेतली, तर मला काय त्रास होणार आहे. माझ्या हाईट प्रमाणे मी फ्रेम साईज नाही घेतली तर 2 प्रकारचे त्रास होऊ शकतात. की आपण जेव्हा अचानक ब्रेक मारतो, तेव्हा आपण सायकल उतरतो, तेव्हा हा जो सायकल फ्रेमचा जो बार असतो आडवा, तो आपल्याला लागू शकतो, कारण आपली फ्रेम साईज जास्त मोठी आहे. जास्त छोटी असेल तर त्याचे इतर परिणाम आहेत. आता जास्त मोठीमध्ये आपले आणि छोटीमध्ये आपण हे बघूया, की मी फ्रेम साईज सिलेक्ट केली, मला ठरवलं की कुठली सायकल घ्यायची, म्हणजे कुठला गिअर घेतलंय, कुठला हँडल घेतलं, सगळं ठरवलं. आता मला सायकल घेतल्यानंतर काय करायचंय, मला ती चालवायची पण आहे. मी नुसती सायकल निवडली म्हणजे झालं असं नाहीये. तर बाईक फिट म्हणून एक प्रकार आहे, बायसिकल फिट अँड रायडिंग पोस्चर. तर हा जेव्हा आपण बघितलं की रोडीज सायकलमध्ये आहे ना, जे रेसमध्ये पार्टिसिपेट करतात ते प्रोफेशनल बाईक फिट करून घेतात. म्हणजे आपल्या मुलुंडला एक बाईक स्टुडिओ वगैरे आहे, तिथे ते लोक 2-3 तासाचं त्यांचं जे प्रोसिजर असतं, अगदी तुम्हाला सायकलवर बसवतात, तुमचे लेझर अँगल्स लावतात, प्रत्येक गोष्ट तुमची अँगलमध्ये मोजतात, छोटे छोटे फिट करतात. 7-8 हजार रुपये अगदी त्याचा खर्च असतो. पण त्यांची सायकल पण तितकीच महाग असते आणि त्यांचा हेतू पण वेगळा असतो, की मला रेस जिंकायची असते एखादी मोठी कुठली तरी. ते लोक ते करून घेतात. आपली एकदम बिगनर आहोत आपण, तर आपल्याला ते परवडणारे नाही आणि रिकमेंडेड नाही, की गरज पण नाही त्याची एवढी काय बाईक फिट करायची. आपल्याला बेसिक बाईक फिट करायचंय, कारण आपल्याला ती सुखदीत चालवायची सायकल. उद्या जर सायकल घेतली आणि चुकीची निवडलेली असेल, तर 10 किलोमीटर चालून आल्यानंतर मला कुठेतरी नी पेन चालू होऊन जाणार, कुठेतरी बॅक पेन चालू होऊन जाणार आहे. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण काय करायचंय, तर सायकलवर बेसिकली आपले 3 टच पॉइंट्स आहेत. एक आहे हँड, एक आहे लेग्स आणि दुसरे सीट. तर ह्या गोष्टी आपल्याला कम्फर्टेबली राहतील म्हणजे आपली बाईक फिट झाली. आता त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीट पोझिशन, म्हणजे त्याला आपण सॅडल म्हणतो, सॅडल हाईट. आता एक ह्या खाली हे आहे चार्ट टाईप मध्ये, की सॅडल हाईट कशी असावी, हे नी अँगल दिलेलं आहे.
हे तसे तर बरेच तुम्हाला नेटवर फॉर्म्युले पण मिळतील की इनसाइम हाईट इंटू 0.883 वगैरे. एकदम डिटेल फॉर्म्युला नाही कळाला तर सरळ सायकलच्या बाजूला उभं राहायचं. आपली जी पोटाई बेंबी असते तिथून 2 बोटं खाली आपली सीटची हाईट टॉप आला पाहिजे. आणि तिथे ती एक बेसिक सेट झालं. तिकडे तुमची हाईट सेट झाली, सीटची सीट स्ट्रेट पाहिजे. तिथून पुढे चालवताना बसून बघा, हा लेग आहे तो स्ट्रेच करा खाली. बॉटम पोझिशनला पॅडल पाहिजे. खूप जास्त बेंड असेल तर तुमची हाईट खूप खाली आहे सीटची. एकदम स्ट्रेट होत असेल तुमचा लेग, एकदम टाईट होत असेल तर हाईट खूप वरती आहे. नॉर्मल ही चांगली पोझिशन आहे. जिकडे 15 डिग्री अँगल वगैरे तुमच्या लेग मध्ये होत आहे तर ती चांगली पोझिशन आहे. आता सायकल सॅडल टू लो कशी कळेल आपल्याला चालवताना, तर माझे जे पाय आहेत ना ते असे बाहेरच्या साईडला येणार आहेत. मी खूप खाली बसलोय तर माझे असे बाहेरच्या साईडला येणार आणि अशी चालवल्याने मला 100% नी पेन होणार आहे. बरेच लोकांची कंप्लेंट असते की मी सायकल चालवतोय मला नी पेन होतंय. तर 100% तुम्हाला होणार, कारण तुमचा जो एफर्ट आहे ना तो इथे लागतोय आडवा, तुमचा खाली नाही लागत आहे. तुम्हाला नी पेन ह्याच्याने होणार. आपण सायकलिंगला दोष देतो पण बऱ्याच वेळेला आपल्या पोस्चरमध्ये तो दोष असतो किंवा आपलं नॉलेज कमी पडतं की आपण सीट हॅट कशी ठेवलेली आहे, रीच कशी ठेवलेली आहे याच्यावर. आता दुसरी पोझिशन नाही की सॅडल हाईट 2 आहे म्हणजे खूप वर आहे. त्यावेळेला तुमचा प्रत्येक पॅडल मारताना तुमची कंबर पोझिशन हलते बघा. ही नॉर्मली कंबर पोझिशन एकदम सरळ राहिली पाहिजे. तुमचे फक्त पाय हल्ले पाहिजेत, म्हणजे थाईस पर्यंतच गोष्टी हल्ल्या पाहिजेत. अप्पर बॉडी रॉक स्टडी राहिली पाहिजे तर तुमची सायकलिंग चांगली झाली असं समजा. हे जर प्रत्येक पॅडलला तुमचं वर खाली होत असेल तर तुमच्या कमरेमध्ये लोअर बॅकमध्ये पेन सुरू होणार आणि तुमची सायकलिंग तिथे थांबणार. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला घरच्या घरी, आणि आता सगळ्या सायकल्स मोस्टली सॅडलला तुमच्या घरच्या घरी अरेंजमेंट असते. हे असतं इझी स्क्रू अनलॉक होतो, सायकल वर खाली सॅडल घेता येतं, टाईट करता येतं, पाहिजे तसं करता येतं. त्याच्यामुळे त्या कुठे जायची गरज नाहीये बाईक फिट करण्यासाठी. हे जी मागाशी मी म्हणतो की फ्रेम साईज का नीट पाहिजे, तर तुमची रीच असते ना ती पण तुमच्या फ्रेम प्रमाणे बदलते. रीच म्हणजे काय की तुम्ही सॅडलवर बसल्यानंतर तुमचे हात किती लांब जात आहेत. खूप लांब रीच असेल तर तुम्ही खूप जास्त स्ट्रेच करणार आहेत आणि खूप जवळ असेल तर तुमचे इम्पॅक्ट तुमच्या शोल्डर्स पर्यंत बसणार आहेत. त्यामुळे फ्रेम साईज जर नीट निवडली तर नॉर्मली रीच ही होऊन जाते. काही सायकल्समध्ये तुमच्या इथे ऍडजस्टमेंट पण येते की रीच मागे पुढे करायला, आणि थोडीशी ऍडजस्टमेंट सॅडल पण मागे पुढे करायला असते प्रत्येक सॅडल. तर तुम्हाला जर अनकम्फर्टेबल वाटत असेल रीच तर तुम्ही सॅडल हाईट किंवा म्हणजे सॅडल मागे पुढे करून किंवा हँडल मागे पुढे करून ती ऍडजस्ट करू शकता. आता मी बाईक घेतली, मी बाईक बेसिक फिट पण केली. आता मला बाईक चालवायची आहे. तर एक काही बेसिक गोष्टी म्हणजे अगदी ह्या सगळ्या कॉस्टली अफेअर्स पण आहेत आणि ह्याच्यातले एक लोअर व्हर्जन्स पण आहेत सगळ्यांचे. तर आपल्याला आपली सायकल कशी आहे त्याच्याप्रमाणे इतर गोष्टी पण त्या कॉस्टिंग प्रमाणे घ्याव्या लागतात. तर आता गरजेच्या गोष्टी अगदी सांगतो तुम्हाला की हेल्मेट आणि लाईट्स हे नॉन निगोशिएबल आहे. हे लागणारच आहे तुम्हाला. म्हणजे सायकल घेतली आणि मी विदाऊट हेल्मेट चालवतोय, अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण आपण सायकलवर एकदम वल्नरेबल असतो आणि इंडियन ट्रॅफिक सेन्स तुम्हाला माहिती आहे की सायकलिंगवाल्याकडे कोणी लक्ष देत नाही. कारवाला असू दे किंवा ट्रक्सवाले असू देत, काही असू देत. त्याच्यामुळे अगदी बाजूने जाताना कधी आपला तोल गेला, काही पडणं झालं तर ऍटलिस्ट एक डोक्यामध्ये हेल्मेट असावं, कुठे डोकं आपटू नये. ह्याच्यासाठी हेल्मेट अगदी गरजेचं आहे. लाईट्स ज्या आहेत ह्या पण पाहिजेत, कारण बॅकला आपल्याला फ्लिकरिंग लाईट्स असतात, रेड लाईट्स. फ्रंटला आपल्याला दिसावं म्हणून असतं. रात्रीचे आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा लाईट्स अत्यंत गरजेच्या असतात. लाईट्स या ठेवाव्यात सोबत बॅगमध्ये वगैरे. कधी लॉंग टूरला गेलं, रात्र झाली, काय झाली, लाईट्स पाहिजेत आपल्याकडे. सायकलिंग क्लोदिंगमध्ये पॅडेड शॉर्ट्स. आता मगाशी मी म्हटलं की सीट्स आहे. तुम्ही हँड्सचं बघितलं, लेग्सचं बघितलं, सीट ही कंटिन्युअसली आपण सीटेड असतो एवढीशा सीटवर. ज्यांनी आता सायकल ऑलरेडी चालवली आहे त्यांना तो अनुभव असेल की ते सीट पेन म्हणजे आपण जे सीट बोन्स असतात ना ते एवढे वर्ष आपण कुठेतरी कारमध्ये वगैरे सॉफ्ट सीटवर सोफ्यावर बसलेलो आहे आणि अचानक उठून आपण त्या सायकलिंगच्या सीटवर बसणार आहोत तर आपले ते सीट बोन्स तेवढे कम्फर्टेबल नसतात. त्याच्यामुळे खूप त्रास होतो तिकडे. तर ते पॅडेड शॉर्ट्स येतात सायकलिंगचे, प्रॉपर ऑनलाईन तुम्हाला मिळतील कुठेही किंवा डिकॅथलॉन सारख्या शॉपमध्ये मिळतात. ते तिथून घेऊ शकता तुम्ही आणि ते वापराच कंपल्सरी. शूज बद्दल थोडं डिटेल मध्ये सांगतो, बाजूला फोटो पण आहे. शूज नंतर सांगतो. ग्लोव्ज आहेत. ग्लोव्ज म्हणजे हात पण आपले कॉन्टॅक्ट मध्ये असतात, ते नम पडतात.
एक पॅडेड ग्लोव्स घेतले तर जरा कम्फर्टेबल राहतं. आय वेअर ह्याच्यासाठी की गॉगल पाहिजे, कारण जेव्हा काही चालवताना एखाद्या छोट्या डोळ्यात वगैरे जाऊ शकतं आपल्या काही गोष्टी. ज्यांना स्पेक्स आहे त्यांना तो स्पेक्स घालू शकतात, तो काही प्रॉब्लेम नाही. वॉटर बॉटल्स असतात. नॉर्मली मी मगाशी तुम्हाला सायकलिंग टाईप दाखवल्या, तर त्याच्या सुरुवातीच्या ज्या स्वस्त सायकली होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक बॉटल होल्डर मिळेल, आणि जे एन्ड्युरन्स सायकलच्या पुढे असतात त्याच्यात इनबिल्ट 2 बॉटल होल्डर असतात, कारण त्यांना माहिती असतं की हा माणूस लांब जाणार आहे सायकलिंग घेऊन, तर तुम्हाला जास्त वॉटर लागणार आहे, जास्त हायड्रेशन लागणार आहे. त्याच्यावरून पण तुम्ही सायकल टाईप ओळखू शकता. तर वॉटर बॉटल आणि हायड्रेशन तुम्हाला तिकडे मिळून जातं, वॉटर होल्डर असतं. हे छोटं रिपेअर किट आपल्या सोबत असतं, कुठे गेलं, पंक्चर झालं, पंप असतो एक छोटासा. मल्टीटूल म्हणजे छोटे ॲलेन कीज वगैरे असतात, बेसिक फिट आहे, हे हे मिळून जातं. आता शूज बद्दल मी मगाशी बोललो की शूज नॉर्मल वापरा. आपले जे शूज वापरतो आपण ते स्पोर्ट्स शूज किंवा सँडलही चालते, काही इश्यू नाहीये. हे जे मी बाजूला दाखवलं तुम्हाला, हे रोडीजसाठी शूज आहेत. आता हे जे शूज आहेत ह्याला खाली क्लिट्स असतात, असे म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, एक खाचा असतो, आणि ह्या सायकलला पॅडल नसतात, इथे क्लिट्स असतात. ह्या क्लिट्समुळे ते लॉक होतात आणि ट्विस्ट केलं की परत अनलॉक होतात. आता ह्याचा फायदा काय तो आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू, पण ह्याची किंमतच तुम्हाला मला वाटतं 30,000 रुपये जाते, शूजची किंमत. जर तुमची सायकल 15,000ची असेल तर तुम्ही घेणार पण नाही, आणि मी रिकमेंड पण नाही करू शकत की तुम्ही ते शूज घ्या. पण ज्यांचे 3-4 लाखाचे कार्बन बाईक्स आहेत ते हे शूज घेतात, कारण त्यांना परफॉर्मन्स पाहिजे असतो. मी मगाशी म्हटलं की बाईक फिट करून घेतात लोक रेस जिंकण्यासाठी, त्यातलाच हा एक प्रकार आहे. आपण आता घेतली, आपण सगळं बाईक फिट घेतले, बेसिक अम्युनिटीज घेतल्या सगळ्या. आता रोडवर आपण निघालो सायकल चालवायला, तर सायकल सेफ्टी आणि ट्रॅफिक रूल्स. तर इंडियामध्ये काहीही रोड सायन्स नाही आहेत किंवा ट्रॅफिक लॉज नाही आहेत किंवा सिव्हिक सेन्सही नाही आहे तुम्हाला सायकलिस्ट बद्दल. त्याच्यामुळे तुमची सेफ्टी तुमच्या हातात असते. तुम्हाला डिफेन्सिव्ह सायकलिंग टेक्निक्स शिकाव्या लागतील, की बाबा बाईकवाला पण चाललाय पुढे, साईडने कट मारून चाललाय, जाऊ देत, कारवाला चालला जाऊ दे. आपल्याला फक्त एक आहे की ती व्हाईट पट्टी जी आहे रोडवरची त्याच्या बाहेरनं चालवायचे जास्तीत जास्त. थोडंसं लक्ष द्या, कारण त्या साईडला कुठेतरी खिळे पडलेले असतात, रेती पडलेली असते. ते ऑफकोर्स की हळूहळू अनुभवावरूनच तुम्हाला शिकता येईल. आता अवॉइड कसं करू शकतो जास्तीत जास्त आपण, की ग्रुपमध्ये जाऊ शकतो. तर जेवढा ग्रुप असेल सायकलिंगचा, तर एकटा असेल तर तो ट्रकवाला अजून कट मारून जाईल. ग्रुप असेल तर थोडासा आपण जास्त सेफ राहतो. बाकी लेन पोझिशनिंग आणि सिग्नलिंग, आपण हाताने वगैरे सिग्नल देतो टर्न मारताना वगैरे. नाईट रायडिंगला विशेष सेफ्टी घ्या, की आपण दुसऱ्यांना दिसलो पाहिजे. दुसरे आपल्याला दिसत असतात, कारण त्यांच्या गाड्यांना लाईट असते, आपल्या सायकलला एकदम छोटी लाईट असते आणि ते लोक बघतही नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण लोकांना दिसू याच्यासाठी आपण काय करू शकतो, की असे जॅकेट्स मिळतात, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स, किंवा हे वेस्ट मिळतात, असे तुम्हाला ऑनलाईन मिळतील, शॉपमध्ये मिळतील, कुठे मिळतील. हे घालायचे रात्रीच्या रायडिंगमध्ये, की आपण जास्तीत जास्त लोकांना दिसतो. हेल्मेटवर लाईट लावायची, एखादी लाईट, आणि सायकलिंगला तर लाईट्स आहेतच आपल्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण, म्हणजे आपली काळजी आपण आपल्यालाच घ्यायची आहे. कारण चूक कोणाची असू दे, सगळ्यात जास्त मार हा सायकलिस्टला लागणार आहे. गाडीवाला आतमध्ये बसून राहील, तुम्ही गाडीला ठोकलं काय आणि गाडीवाल्याने तुम्हाला ठोकलं काय, त्याला काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे तुमची सेफ्टी तुमच्याकडे आहे. त्यामुळे बेसिक सायकल मेंटेनन्स. आता मी सायकल घेतली, सगळं शिकलोय, अगदी बेसिक मला म्हणजे बाहेर काढायच्या आधी काय बघायचंय, तर हा वरती सगळं लिहिलेलं आहे तसं. बाबा लुब्रिकेशन, चेन वगैरे येतं. बेसिक चेक म्हणजे काय, एबीसी म्हणजे एअर, ब्रेक आणि चेन. सायकलमध्ये हवा टायरमध्ये आहे का बघायची, ब्रेक्स एकदा बघून घ्यायचे व्यवस्थित लागतायत का, चेन लुब्रिकेशन आहे का, स्वच्छ आहे का, हे बघून घ्यायचंय. आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून तुम्हाला शिकावी लागेल किंवा सोबत काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे फिक्सिंग अ फ्लॅट टायर. फ्लॅट टायर म्हणजे पंक्चर झाला तर. आपण कुठेतरी सायकलिंगला गेलोय, 40-50 किलो घरापासून थोडं लांब आहोत, तिथे माझा टायर फ्लॅट झाला, तर मी काय करणार त्याच्यात. त्या गोष्टीमध्ये मी काय करू शकतो, की माझ्याकडे काहीच सुविधा नाहीयेत, लांब-लांबपर्यंत दुकान नाहीये, तर एक पंक्चर किट मिळतं. ते थोडंसं शिकून घ्यावं लागेल. आणि नाही शिकायचंय तर मग, म्हणजे शिकेपर्यंत पण मला सायकल चालवायचीच आहे, की मला ते येत नाही म्हणून सायकल नाही. तर एक एक्स्ट्रा ट्यूब आपल्यासोबत कॅरी करायची कायम, लॉंग राईडसाठी तरी. घराच्या जवळ चालवत असाल 10-20 किलोमीटरला काही इश्यू नाही, आपण ढकलत आणू शकतो सायकल. पण जर नसेल तर एक ट्यूब कॅरी करायची, की कुठेही दुकान मिळालं तर त्याला बघायचं, ही ट्यूब मला बदलून दे, तू ते पंक्चर नंतर काढत बस, किंवा मग आपण आपली बदलून घ्यायची.
कारण नॉर्मली काय होतं की ट्यूब अवेलेबल नसतात. म्हणजे आपल्या सायकलीची ट्यूब त्या दुकानात असेलच असं नाहीये, कारण आपल्या स्पेशलाइज सायकल असतील काही, त्याच्यात ट्यूब प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे ती ट्यूब कॅरी करणं हे सगळी पण चांगलं. आणि मग तुम्ही जेवढं शिकाल तेवढं तुमची राईड सेफ होणार. तुम्हाला सायकलिंगचं जेवढं मेंटेनन्स स्वतःहून जमतंय ते हळूहळू शिकाल तुम्ही, त्याचा काही इश्यू नाहीये. तर हा एक मोठा पार्ट आहे. थोडंसं याच्यावर बोलायचंय. काही लोकांना म्हणजे आपल्याच मित्रांना काही प्रॉब्लेम होता याच्यात, की केडेन्स गिअर आणि एफिशियंट पॅडलिंग, म्हणजे जे ऑलरेडी सायकलिंग चालवतात, जे सायकल करतात आहे, त्यांच्यासाठी हे जास्त गरजेचं आहे. जे सायकल घेणार आहेत त्यांच्यासाठी पण गरजेचं आहे. पण कारण आपण सायकल तर चालवत असतो, पण जरुरी नाहीये की आपण नेहमी एफिशियंटली सायकल चालवत असतो. एफिशियंट म्हणजे काय, की जरुरी नाही की मला खूप चांगला स्पीड मिळतो म्हणजे मी एफिशियंट, असं नाही. इंजुरी फ्री सायकलिंग चालवायची आपल्याला. आपले गुडघे दुखले नाही पाहिजेत, आपले कुठे अँकल दुखले नाही पाहिजेत. सायकलिंग ही चांगली झाली पाहिजे, इझी झाली पाहिजे. तर केडेन्स म्हणजे काय, की केडेन्स हे जे पेडल आहे, हे एक रिव्होल्यूशन होतं याचं, पूर्ण आरपीएम म्हणतो, रिव्होल्यूशन पर मिनिट, दॅट इज केडेन्स, की एका मिनिटामध्ये मी किती रिव्होल्यूशन करतोय. आता काय, हे डायरेक्टली रिलेटेड तुमच्या स्पीडशी आहे. कारण काही लोक कसं करणार, 2-3 पेडल मारणार, नंतर सायकल हळूहळू पुढे जाणार, परत स्लो झाली की परत 2-3 पेडल मारणार. हे आपलं सुरुवातीचं असतं बेसिक. त्याच्यामुळे काय होतं की आपला केडेन्स कमी होतो, तो स्पीड पण कमी होतो. नॉर्मल टार्गेट केडेन्स आपलं 80 to 90 असावं. स्प्रिंटिंगसाठी जरा जास्त असतं, पण हे टार्गेट असावं आपलं. आता चुजिंग द राईट गिअर, आता हा एक मोठा प्रश्न येतो की गिअर सायकल म्हणजे काय, किंवा गिअर. आता पण नॉर्मली सायकल चालवलेल्या असतात लहानपणी, त्या गिअर्ड नसतात, त्या फिक्स गिअर सायकल होत्या. आता या नवीन कॉन्सेप्ट आलेले गिअर्ड सायकल. ते गिअर्ड सायकल काय असतं, की ज्या वेळेला एलिव्हेशन येतं किंवा डिसेंट येतो किंवा काही असे रोड कंडिशन बदलतात, टोपोग्राफी बदलते, तेव्हा आपला एफर्ट कमी करण्यासाठी सायकलमध्ये गिअर दिलेले आहेत. की मी एकाच गिअरवर जर चालवायचं म्हटलं तर मला चढणीला खूप टॉर्क लागणार आहे, खूप ताकद काढावी लागणार आहे. ती ताकद कमी काढण्यासाठी मी काय करतो, की गिअर लोअर करतो आणि माझा स्पीड कमी होतो, पण टॉर्क सेम राहतो. म्हणजे मला एफर्ट तेवढाच लागतो. तर हे इथे तुम्हाला दिसत असेल की हे फ्रंट गिअर आहेत, म्हणजे 1, 2, 3 आणि इकडे किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे डिपेंड आहे की तुमच्या सायकलला काय. नॉर्मली बेसिक हायब्रिड सायकल केएमटी घेतली की 3/7 किंवा 3/8 असं म्हणतो आपण त्याला. तर पुढे 3 आणि मागे 7 किंवा 8, म्हणजे मी म्हणतो 21 गिअरची सायकल आहे किंवा 24 गिअरची सायकल आहे. ते ऍक्च्युली 24 गिअर नसतात त्याच्यात. तो 3x7 21 किंवा 3x8 24 असं असतं ते कॉम्बिनेशन. आणि तो प्रत्येक गिअर प्रत्येक कॉम्बिनेशनला चालतही नाही. हा जो फ्रंटचा जो मोठा गिअर आहे, सगळ्यात मोठा गिअर, हा तिकडे जर मी आलो तर मला मागचे छोटे गिअर्स घ्यावे लागतात. म्हणजे फ्रंटचा मोठा म्हणजे मी एक रिव्होल्यूशन मारलं तर माझं जास्तीत जास्त मी पुढे गेलो पाहिजे. मी सगळ्यात मोठ्या गिअरवर आहे पुढे, आणि इकडे मी सगळ्यात छोट्या गिअरवर आहे बाहेरच्या. त्याच्यामुळे मी डायरेक्टली माझा व्हील तेवढा फिरतोय. इथे मला सगळ्यात जास्त स्पीड मिळणार आहे, पण काय होणार आहे की मला ताकद पण जास्त लागणार आहे. आता हे गिअर कॉम्बिनेशन कुठे वापरायचे आहेत तुम्हाला, की एखादा फ्लॅट रोड आहे, चांगला कंडिशन, रोड कंडिशन चांगली आहे, डिसेंट आहे, म्हणजे खाली स्लोप आहे थोडासा, त्या कंडिशन मध्ये हे वापरायचं आहे. हा झाला सेकंड गिअर ग्रीन कलरचा. त्याच्या मधले गिअर वापरायचे आपल्याला मागचे, म्हणजे जेव्हा आपण पुढे सेकंड गिअर टाकू तेव्हा मागे 3, 4, 5, 6 वगैरे असे गिअर टाकायचे. हे फ्लॅट रोड आहे किंवा थोडं स्लाइट इन्क्लिनेशन आहे, किंवा आपण नवीन शिकतोय, आपली ताकद तेवढी वाढली नाहीये थर्ड गिअरवर जाण्या एवढी, तर आपण 2-4, 2-5च्या कॉम्बिनेशनवर बऱ्यापैकी जाऊ शकतो लांबपर्यंत. कारण तो कॉम्बिनेशन असा आहे की बऱ्यापैकी टेरेन्स त्याच्याने कव्हर होऊन जातात. एकदम खूप स्टीप वगैरे चढण आली तर तुम्हाला गिअर अजून उतरावं लागणार आहे. खूप स्टीप, आता घाटामध्ये गाडी चालवायची म्हणजे आपली सायकल चालवायची आहे, तर मी फर्स्ट गिअरवर येतो. कारण काय की मिनिमम एफर्ट लागणार आहे मला. खूप स्टीप चढण आहे, एफर्ट खूप मिनिमम लागणार आहे, पण माझा स्पीड पण खूप कमी होणार आहे, कारण मागे पण मी गिअर उतरवलेला आहे, म्हणजे मी मोठ्या गिअरवर आलेलो आहे. तर माझा स्पीड कमी झालेला आहे, पण मला तिकडे स्पीड नको असतो, मला फक्त सायकल वर चढवायची असते मिनिमम एफर्ट्स मध्ये. म्हणजे आता हे आपण खूप बेसिक लेवलला सायकल चालवतो, त्याच्यामुळे आपल्याला गिअर बदलताना दिसतो आपण. पण जेव्हा एंड्युरन्स सायकल, तर माझी स्वतःची सायकल एंड्युरन्स आहे, त्याच्या पुढे गिअरचे नंबर लिहिले नसतात कुठेच. तर तुम्हाला म्हणजे आपल्या ह्याच्यावरच कळतं की एफर्ट्सवर कळतं की गिअर आता उतरवला पाहिजे की चढवला पाहिजे.
आणि तो पटापट करायचा असतो की माझा एफर्ट सेम राहिला पाहिजे आणि माझा स्पीड एक कॉन्स्टंट राहायला पाहिजे. चढणीला पण आणि उतरताना तो स्पीड वाढणार आहे ऑफकोर्स, कारण ग्रॅव्हिटीला हे आहे, पण चढताना पण मी एकदम असा म्हणजे पोझिशन माझी डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. मी नवीन लोकांना खूप बघितलंय की चढवताना वगैरे ना खूप ताकद काढली जाते, म्हणजे अगदी हात पाय असे हलवतात, पोस्चर बेंड करतात, शोल्डर्स मधून ताकद काढतात. एवढी ताकद काढायची गरज नाहीये, तुम्ही चुकीच्या गिअरवर आहात म्हणजे याचा अर्थ. तिथे पण तुमची अप्पर बॉडी स्टेडीच राहिली पाहिजे असा गिअर वापरा. तर हे एक बेसिक थंब रूल आहे. हे असं मी जेवढं सांगतो तेवढं लगेच होईल असं नाही, पण तेवढं कठीणही नाही. एकदा तुमच्या ब्रेनला ते समजलं गिअर कॉम्बिनेशन की ते आपोआपच तुमचे गिअर पडतील. आणि ह्याला फक्त प्रॅक्टिस हा एकच पर्याय आहे. जेव्हा तुम्ही सायकल घ्याल तेव्हा जवळपासची एखादी टेकडी बघा, इन्क्लाइनची प्रॅक्टिस करा, डिसेंटची प्रॅक्टिस करा, त्याच्याशिवाय ते होणार नाही. हे किती सांगून पटकन नाही समजणार ते, हा थोडा मोठा टॉपिक आहे. तर पॅडलिंग मध्ये, एफिशियंट पॅडलिंग मध्ये आपण मगाशी बघितलं की माझे जे पेडल्स आहेत ना त्याच्यावर माझी फूट पोझिशन कशी पाहिजे. तर हे हा जो भाग आहे ना माझा फ्रंट ऑफ द फूट हा टच झाला पाहिजे त्याच्यावर, इथून नाही, मिड फूट मधून नाही. का नाही तर ते सांगतो मी तुम्हाला की हे काय आहे, इकडे आपला जो स्ट्रोक आहे ना, मगाशी मी तुम्हाला जे शूज दाखवले ते क्लिप का होतात आणि त्याच्याने एफिशियंट पॅडिंग का होते. आपण नॉर्मली काय करतो की फक्त डाऊन स्ट्रोक मध्ये पॉवर काढतो, म्हणजे हा जो पॉवर स्ट्रोक दिलाय ना डाऊन स्ट्रोक, ह्याच्यामध्ये फक्त पॉवर देतो, फक्त दाबतो खाली पेडलला आणि मग सोडून देतो आणि मग परत त्या पायाने दाबतो, एकदा राईट पायाने दाबतो, एकदा लेफ्ट पायाने दाबतो. त्याच्यामुळे आपल्या नीजवर प्रेशर येतं. आपल्याला दाबायचं नाही, आपल्याला पूर्ण सर्कल तो खेचायचा आहे. जेव्हा आपण हा दाबला तेव्हा आपण ताकद टाकली, त्याच वेळेला पुलबॅक पण पायानेच करायचंय आपल्याला. इथे ताकद खूप कमी लागणार आहे, कारण सायकल स्वतःहून तोपर्यंत दुसरा त्या साईडचा स्ट्रोक खाली गेलेला असतो, पेडल आपोआपच वर येत असतं. आणि हे तुम्हाला जे प्रो रायडर्स आहेत वगैरे ना, जे शूज, सायकलिंग शूज क्लिट्स वाले वापरतात, हे कंटिन्युअस पॅडलिंग करत राहतात, हे कधीही स्टॉप होत नाहीत. त्यांचं केडन्स तुम्हाला एकदम हाय मिळतं, 90, 100, 110 मिळेल आणि त्यांचा स्पीड पण खूप जास्त असतो. पण हे एफिशियंट पॅडलिंग मध्ये येतं. मी शूज जरी नाही वापरले ना तरी तुम्ही, म्हणजे आता जे नसतील करत त्यांनी पुढच्याला जेव्हा सायकलिंग कराल तेव्हा लक्ष ठेवा की पुल स्ट्रोक करा, पुल बॅक करा, खूप फरक पडतो. म्हणजे तुमचा एफर्ट तुम्हाला जाणवेल की हाफ होतोय, पाय पण दुखत नाहीत आणि आपोआपच स्पीड वाढतो. आता हे मी तुम्हाला आता बेसिक सांगितलं की सायकल पण घेतली, सगळं झालं, आणि चालवायला पण मी बाईक फिट वगैरे शिकलो, सगळं शिकलो. आता मला पुढे जायचं, म्हणजे मला लॉंग डिस्टन्स राईडला जायचंय. मी एक 50 किलोमीटर पर्यंत समजा गेलो, मला 100 करायचं, मला 200 करायचंय, तर मी कसं करू. याच्यामध्ये मी असं बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आपण डिटेल नाही डिस्कस करू शकत, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, पण बिल्डिंग एन्ड्युरन्स प्रोग्रेसिव्हली हा महत्वाची गोष्ट आहे. की मी जसं म्हटलं की मगाशी, की आज सायकल घेतली उद्या 100 मारलं, हे होणार नाही आणि करू पण नका, इंजोर्ड व्हाल कुठेतरी. त्याच्यामुळे हळूहळू एन्ड्युरन्स ग्रो होणार आहे. तुम्हाला कळणार की तुमची बॉडी काय सांगते ते, की मी 50 करू शकतो का, मी 60 करू शकतो का. हळूहळू करा, जसं जसं कन्सिस्टन्सी राहाल. 20ची कन्सिस्टन्सी पण चांगली असते, रोज 20 किलोमीटर करत राहाल, चांगला ग्रोथ होईल. तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही कधी 50-100 वर जाणार आहे. एक ट्रेनिंग प्लॅन आहे की क्रिएटिंग अ ट्रेनिंग प्लॅन, म्हणजे जसं म्हणतो ना आपण की रोज सायकल चालवतोय मी, रोज सायकल चालवतोय. तर सायकलिंग मध्ये एक प्रॉब्लेम काय की ह्या एक कार्डिओ एक्सरसाइज आहे सायकलिंग. तर कार्डिओ एक्सरसाइज मध्ये काय होतं की तुमची एनर्जी बर्न होते, तर तुम्ही एनर्जी गेन कुठून करणार आहात. कारण मला सायकलिंग तर करायची, पण माझी एनर्जी लॉसच होत चालली आहे. त्याच्यामुळे मी ट्रेनिंग प्लॅन बनवायचा आहे मला, की समजा मंडे मी सायकलिंग, संडे मी समजा लॉंग राईड केलंय, तर मंडे मी आराम केला, रेस्ट डे घ्या. रेस्ट डेला काही प्रॉब्लेम नसतो, रिकव्हरी रेस्ट डे असतो तो. ट्यूजडेला मी समजा मी मगाशी म्हटलं की हिलची प्रॅक्टिस केली, त्यात किलोमीटर नका बघू, फक्त हिलच्या अपसाईडला जा, खाली उतरा, परत अपसाईडला जा, फक्त गिअर प्रॅक्टिस करून घ्या. बुधवारी तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, थोडीशी घरच्या घरी करा, काही जण जिम मध्ये असेल त्यांनी जिम मध्ये करा. लेग एक्सरसाइज करा, रेजिस्टंट बँडने करा किंवा काही वेट्स थोडेसे उचलायचे त्याच्याने करा. गुरुवारी थोडं 20 किलोमीटरची राईड करा, फास्ट करा. शुक्रवारी परत तुम्ही हे बॉडी एक्सरसाइज करू शकता, अप्पर बॉडी करू शकता त्यावेळेला. असे तुमचा जो ट्रेनिंग प्लॅन आहे ना तो मिक्स केला ना, तर त्याच्याने तुमच्या बॉडीला पण फायदा होईल आणि माइंड पण कंटाळणार नाही. कारण रोज आपलं त्याच रूटला मी जातोय सायकलला,
तर काही दिवसांनी कंटाळतो. म्हणतो ना, ते 9चे 9 दिवस असतात तसे सायकल घेणारे काही दिवस चालवतात, नंतर "यार काय रोज तिकडेच जायचंय, मला कंटाळा आला" आणि सायकल पडून राहते कोपऱ्यामध्ये. तसं नका करू. ते तुमचे हे जे ट्रेनिंग प्लॅन्स, पेसिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे मध्ये काय मी सांगितलं मगाशी, की बरेच लोकं काय करतात, की रोलिंग हे आहे, रोलिंग टेरेन आहे आपला. जसं आपण वारीला वगैरे जातो, तसं बरेचसे अप चढाव होतात. त्या चढावाला खूप पॅडलिंग करतात आणि उताराला आहे ना पॅडल सोडून देतात, की बाबा सायकल जाते ना, आता आराम करतो. तसं न करता उताराला खूप जोरात पॅडल मारा, अप्पर गिअर टाकून द्या. त्याच्याने काय होईल, की तुमचं मोमेंटम ब्रेक नाही होणार आहे आणि त्या मोमेंटममध्ये पुढचा अर्धा चढाव तर तुम्ही असाच चढून जाल विथआऊट एफर्ट. त्याच्याने काय होतं, की ॲक्सिलेशन 0 पासून सुरू नाही होत. नाहीतर आपण सोडून देतो सायकल आपोआप थांबायला येते आणि मग आपण पॅडल सुरू करतो. प्रत्येक वेळेला एक्स्ट्रा एफर्ट लागतो. या सगळ्या गोष्टी थोड्या नंतर तुम्हाला हळू जसं चालवायला लागेल ते आपोआपच कळतील. हे आता तुम्हाला लेक्चरमध्ये खूप डिटेल झालं तर ते खूप जास्त होऊन जाईल. त्याच्यामुळे मी पुढे घेतो, की न्यूट्रिशन अँड हायड्रेशन. म्हणजे लाँग राईडला जाताना सगळ्यात महत्त्वाचं आहे, की सायकल नंतरचा पार्ट आहे, पहिले आपली बॉडी जपणं. कारण सायकलिंगमध्ये एनर्जी लॉस होतो, म्हणजे कुठल्याही एक्सरसाइजला होतो तो. तर तुम्हाला स्वेटिंग होणार, तर तुमच्या बॉडीतले सॉल्ट्स कमी होणार आहेत. तुम्हाला भूक लागणार आहे. तुम्हाला एनर्जीची गरज पडणार आहे. आता नॉर्मली कसं असतं, की इन्स्टंट एनर्जी म्हणजे कार्ब्स डाएट्स असतात ना, ते इन्स्टंट एनर्जी असते. आता आपण एक लाँग राईडचं जनरल एक हे बघूया, की प्री राईड न्यूट्रिशन. म्हणजे मी सकाळी उठलोय आणि नॉर्मली आपण अर्ली मॉर्निंग चालू करतो, कारण त्यावेळेला ट्रॅफिक पण कमी असतं आणि थंडी असते थोडीशी. ऊन यायच्या आधी आपली राईड संपते. तर मी ओट्स घेतले, कधी हलका-फुलका एक थोडंसं आहे. ओट्स घेतलं, गरम पाणी घेतलं आणि निघालो हनी वगैरे घेऊन. तर हायड्रेशन स्ट्रॅटेजीजमध्ये पाणी तर असतं, एक बॉटल पाणी असतं, दुसऱ्या बॉटलमध्ये फास्टनअप म्हणजे ही कंपनी आहे, पण इकडे इलेक्ट्रोलाइट्स आहेत. आणि फास्टनअप एक चांगली कंपनी, ह्याचे 2 प्रॉडक्ट्स येतात, एक एनर्जी जेल आणि ह्या गोळ्या येतात, ह्या आपण पाण्यात टाकू शकतो इलेक्ट्रोलाइटसाठी. फ्युलिंग ड्युरिंग शॉर्ट राईड म्हणजे कार्ब्स आणि डेट्स, खजूर असतात ते खाऊ शकता. हे एनर्जी जेल्स आणि सॉल्ट्स खाऊ शकता. फक्त एक आहे, की कॉमन मिस्टेक म्हणजे आपण खूप जास्त खाऊ नका, कारण पोटाची गडबडी होऊ शकते. आणि प्रोटीन्स त्यावेळेला गरज नाहीये खायची. प्रोटीन रिकव्हरीमध्ये खा. कारण ज्यावेळेला सायकलिंग करतो ना, त्यावेळेला जास्तीत जास्त ग्लुकोज यूज होतं. प्रोटीनचं काही जास्त महत्त्व नाही राहत राईडमध्ये. प्रोटीन आफ्टर राईड खा. आता एक थोडा मुद्दा असा आहे, म्हणजे कळीचा मुद्दा आहे, की माझा वेट लॉस कसा होईल. आणि मॅक्झिमम इंडियामध्ये लोकांचं फॅड आहे, की मला वेट लॉस करायचं आहे. एक मिसकॉन्सेप्शन आहे, की वेट लॉस वर्सेस फॅट लॉस. फॅट लॉस कमी लोकं करतात, वेट लॉस जास्त करतात. मग 10 किलो वजन उतरवायचंय. आणि बरेच लोक मी बघतोय, की सायकलिंग वर्षानुवर्ष करतायत, कारण वेट लॉस होत नाहीये. आणि त्याचं कारण असं आहे, की आपण 1 तास सायकल करतो आणि वेट लॉस जो आहे तो 24 तासाचा प्रोसेस आहे. उरलेले 23 तास आपण काय करतो, हे जास्त महत्वाचं आहे सायकलिंगमध्ये. सायकलिंगने वेट लॉस होतो का? तर होतो. नाही असं नाहीये. पण त्याच्याबरोबर तुम्हाला डाएट, तुमचे फिटनेस, तुमचे लाईफस्टाईल सगळंच नीट करावं लागेल. तर सायकलिंग वेट लॉसमध्ये मदत करेल. आता कधी-कधी उलटं तुम्हाला हे होईल, की सायकलिंगने माझा वेट लॉस होत नाही, पण वेट गेन होतंय. त्याचं एक कारण पण तुम्हाला सांगतो, की सायकलिंगमध्ये काय होतं, की नॉर्मली मी जाऊन सकाळी सायकल चालवून आलो, तर मला त्या पूर्ण दिवसासाठी असं वाटायला लागतं, की आज तर मी सायकल केलंय, तर आज मी गिल्ट फ्री, आज मी थोडंसं गोड खाऊन घेतो. आज मी जरा 2 समोसे जास्त खाऊन घेतो. आज मी सायकलिंग करून आलोय. म्हणजे मी पटापट सायकलिंग करून आलो, तेव्हा माझं काही फॅट बर्न झालं नाही. मी येऊन झोपलो आणि खाल्लं आणि झोपलो. त्याच्यात माझं वेट गेन झालं. म्हणजे जिकडे ॲडव्हांटेज व्हायचं होतं, तिकडे डिसॲडव्हांटेज झालं. तर त्याच्यात एक प्रकार असतो, की ट्रेनिंग झोन्स. आता हे झोन्स थोडेसे कन्फ्युजन आहे, पण झोन 2 बद्दल थोडंसं सांगतो मी तुम्हाला. हे ट्रेनिंग झोन्स काय असतात, की हार्ट रेट तुमचा जो आहे ना, तो झोनशी रिलेटेड असतो. आणि झोन 2 ला एक विशेष महत्त्व दिलेलं आहे. ह्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये पण झोन 2 सायकलिंगला महत्त्व दिलेलं आहे. झोन 2 काय असतं, की झोन 1 जे आहे ना, ते तुम्ही आता रेस्टिंग, म्हणजे मी जे बोलतोय तुम्हाला आता तुम्ही ऐकताय, ते तुम्ही झोन 1 मध्ये, हार्ट चालू आहे आपलं, तर तुम्ही झोन 1 मध्ये आहात. थोडीशी ऍक्टिव्हिटी म्हणजे चालतोय, उठतोय, घेतोय, आपलं घरातल्या घरात चालतोय, ते झोन 1. झोन 2 म्हणजे थोडी हार्ड ऍक्टिव्हिटी, की हार्ट थोडं जास्त पंप होतंय, हार्टबीट थोडे जास्त वाढलेत, पण इतक्या पण नाही वाढल्यात, की मी कॉन्व्हर्सेशन करू शकत नाही. तर कॉन्व्हर्सेशनल पेस म्हणतो, याला आपण झोन 2 म्हणतो. झोन 3 त्याच्याहून जास्त, मी खूप पेसिंगने चाललेलो आहे, की मी थोडं कॉन्व्हर्सेशन नाही करू, पण शॉर्ट सेंटेन्स बोलू शकतो, थोडे 1-2 शब्द बोलू शकतोय विथआउट धाप लागतं. तर
ते झोन 3 मध्ये, आणि झोन 4 म्हणजे मी एकदम हापलेलं पण तिकडे स्प्रिंट करायची, माझी रेस आहे, शेवटचे 100 मीटर राहिलेले आहेत, तर मी त्यावेळेला झोन 4 मध्ये सायकल चालवतो. ह्या झोन मध्ये आता मॅक्झिमम सायकल आपल्याला जी चालवायची आहे ना ती झोन 2 मध्ये चालवायची. त्याचा फायदा असा आहे की झोन 2 मध्ये जे आपलं जसं मी मगाशी म्हटलं सायकलिंगच्या वेळेला एक गोष्ट आहे की आपलं जे ब्रेन असतं ना, ब्रेन आणि हार्ट आपल्याला रिलेटेड आहे, तर ब्रेन आपल्याला काय सांगतं की हा काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय ज्याच्यासाठी आपल्याला इन्स्टंट एनर्जीची गरज आहे. जेव्हा आपण सायकलिंग करा, कुठलाही व्यायाम तुम्ही कार्डिओ सुरू करता, आणि इन्स्टंट एनर्जी सोर्स आपल्याकडे दोन असतात बॉडीमध्ये, एक फॅट असतं, एक ग्लुकोज असतं. ग्लुकोज असतं हे डेन्स नसतं, फॅट हे डेन्स असतं. फॅट हे स्टोर्ड असतं, ग्लुकोज हे ब्लडमध्ये फिरत असतं. आता इमिजिएट मला एनर्जीची गरज आहे तर मी ग्लुकोजच वापरणार आहे, मी फॅट नाही वापरणार. म्हणून झोन 3 मध्ये नाही जायचं. झोन 3 मध्ये अर्जंट ब्रेन पॅनिक मध्ये जातं आणि इन्स्टंट एनर्जीसाठी डिमांड करतं, आणि जास्तीत जास्त तुमचं ग्लुकोज संपतं बॉडी मधलं. मी झोन 3 मध्ये जर 1 तास सायकल करून आलो तर माझा ग्लुकोज नील झालेला असतो, मी आल्या आल्या मला शुगर क्रेविंग होत, सायकलिंगचा काही फायदा होत नाही, माझं वजन वाढतं. हेच जर मी झोन 2 सायकल केलं तर मला स्लो एनर्जीची गरज पडते, कारण माझं हार्ट रेट स्लो आहे, तर माझं बॉडी कमांड येतं की ती एनर्जी मी फॅट मधून पण घेऊ शकतोय, तर फॅट लॉस होतो तिकडे, ग्लुकोजचा लॉस कमी होतो. आता हे झोन 2 म्हणजे नक्की काय, तर ज्यांच्याकडे वॉचेस आहेत, स्मार्ट वॉचेस म्हणजे स्पोर्ट्स वॉचेस आहेत, गार्मिनचे आहेत काय, त्यांना ते हार्ट रेट तिकडे दिसतं, त्याच्यात तुम्हाला झोन 2 मिळेल. आता तो ओळखायचा कसा, तर बेसिक एक थंब रूल आहे की 220 मायनस युअर एज, म्हणजे आपला एक हार्ट रेट आला, म्हणजे 40चा असेल तर 180 आला, आणि त्याचा 0.7 म्हणजे 120 130 काय असेल तो, त्या हार्टबीटला माझं झोन 2 आहे. आता मी या झोन 2 मध्येच सायकल करायचंय मॅक्झिमम वेळेला. म्हणजे मला जे मी रोजचं सायकलिंग म्हणतोय की वीकली सायकलिंग जे मी करतोय 20 किलोमीटर करू दे रोजचं, पण झोन 2 मध्ये करा, त्याचे म्हणजे इफेक्ट बॉडीवर जे परिणाम आहेत ना ते खूप चांगले होतात. आता त्याबरोबर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल कशी बदलते तेही सांगतो तुम्हाला. वीकली फिटनेस कसा ग्रो होतो, की मला संडेला रोज सकाळी सायकलला जायचंय, तर मला सॅटर्डेला रात्री लवकर झोपायचं पण आहे, कारण मला 5ला उठायचंय, म्हणजे 5ला सायकलला निघायचं म्हणजे मला 4ला उठायचंय, म्हणजे मला 9ला झोपायचंय, म्हणजे आपोआपच माझं सॅटर्डे नाईट पार्टीचा प्लॅन कॅन्सल झाला. माझं सॅटर्डेचं नाईटचं फूड सुधारलं, मी उद्या सायकलिंगला जाणार आहे म्हणजे मी हलकं फुलकं खातोय. ह्या सगळ्या लाईफस्टाईल चेंजेस येतात आपल्याला एका सायकलिंगमध्ये. त्या फक्त 3-4 तासाच्या सायकलिंगचा प्रश्न नसतो तो, त्याचं प्रिपेरेशन जे आहे ना, आणि नंतरचं पण प्रिपेरेशन, त्याच्यामध्ये आपली लाईफस्टाईल सुधारते, आणि त्याच्यामुळे आपला वेट लॉस, फिटनेसकडची जर्नी सुधारते. त्यामुळे हे ओव्हरऑल तुमची लाईफस्टाईल सुधारण्यासाठी हा एक चांगला जरिया आहे सायकलिंगचा. आता एक पुढची साईड आहे की कॉमन मिथ्स, म्हणजे जे जेव्हा आपण पहिले सायकल घेतो तेव्हा आपल्याला बरीच लोक अशी भेटतात की अरे बाबा सायकल करू नको, तुझं तर वय झालंय, या गोष्टी येतात बऱ्याचशा. तर त्याच्यातला एक कॉमन मिथ्स आपण म्हणतो की एक्सपेन्सिव्ह बाईक मेक्स यू फास्टर. तर मगाशी म्हटलं की आपल्याला खूप फास्ट जायची पण गरज नाहीये, की मी आज सायकल घेतली, मी हायब्रिड सायकल घेतली आणि मी 15च्या पेसने चाललोय, म्हणजे 15 किलोमीटर पर आवर, आणि बाजूचं 25ने चाललंय, तर मला असं वाटायला लागतं अरे त्याच्याकडे ना महागडी बाईक आहे, मग मी ही माझी ठेवतो आणि महागडी घेतो. असं नसतं. तो गेली 5 वर्ष सायकल चालवत असेल, 10 वर्ष चालवत, त्याच्याकडे ताकद पण जास्त असेल, त्याची जास्त केडेन्स, तो एफिशियंटली ड्राईव्ह करतोय. तुम्ही तिकडे सुधारणा करा. एक्सपेन्सिव्ह बाईक मेक्स यू फास्टर हे 100% खरं आहे, पण ते कधी, ज्यावेळेला रेसिंगच्या वेळेला, की तुम्हाला 30 आणि 35ने जायचंय, रोडीसने जायचंय, तेव्हा तुम्ही 4 लाखाची बाईक घ्यावीच लागेल तुम्हाला. पण तुम्हाला नॉर्मल जे सायकलिंग करायचं, आता आम्ही IS वारी करतो किंवा कुठलंही BRMs करा, काय करा, 200 किलोमीटर करा, 400 किलोमीटर करा, तिकडे तुम्हाला 18 ते 20चा स्पीड हा एव्हरेज स्पीड तुमचा कट ऑफ पॉईंट असतो क्वालिफाय करण्यासाठी, फिनिश करण्यासाठी, आणि आरामात तुम्ही ते MTB वर पण अचीव्ह करू शकता. काहीही एक्सपेन्सिव्ह बाईक्सची गरज नसते. हायर गिअर्स आर ऑलवेज बेटर. ते मगाशी आपण गिअरमध्ये बघितलं की कुठल्या रोडला कुठले गिअर टाकायचे. कायमच तुम्ही हायर गिअरवर चालवाल तर तुम्हाला एफर्ट खूप जास्त लागेल आणि तुमच्या पायाला त्रास होईल. सायकलिंग इज बॅड फॉर नीज. परत मगाशी बघितलं की आपण जर पोझिशन चांगली असेल, आपल्याला सॅडल हाईट परफेक्ट असेल, सायकलिंग एफिशियंट असेल, तर नीसवर काही इफेक्ट होणार नाही. उलट तुमचे जॉईंट्स मजबूत होते, कारण ते वापरले तर ते लुब्रिकेटेड राहतात, नाही वापरले तर ते उलट जॉईंट पेन होतं. आता हे सायकलिंग शूज बद्दल पण आपण मगाशी
बघितलं की सायकलिंग शूज कसे आहेत, तर हे मिथ तसं नाहीये, हे आहे, पण त्याचा तेवढी गरज नाही. मी म्हटलं की परत प्रत्येक गोष्ट आहे ना आपलं यूजवर डिपेंड आहे, आणि आपलं काय मोटो आहे ना सायकलिंग त्याच्यावर, की मग लगेच जाऊन सायकलिंग शूज घ्यायची काही गरज नाहीये. कार्बन बाईक्स त्याची पण खूप काही गरज नाहीये, पण घेतलं तर कार्बन बाईक्स खूप लाईट असतात. खूप लाईट म्हणजे अगदी 6-7 किलोची बाईक असते. बाईक म्हणजे आपण बाईक हा शब्द बायसायकलसाठी वापरतोय, कार्बन बाईकसाठी. तर खूप हलक्या असतात, त्यामुळे चालवायला खूप सोप्या पडतात. पण मग ते इंडियन रोड कंडिशनसाठी तेवढ्या चांगल्या नाहीयेत जेवढ्या आपल्या बाकीच्या सायकल्स आहेत. आणि मोर रायडिंग मीन्स ऑलवेज बेटर फिटनेस, हे मगाशी आपण बघितलं की ट्रेनिंग प्लॅन, की सतत राईड करण्यापेक्षा मध्ये मध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग इंट्रोड्यूस करा तुमच्या याच्यामध्ये. काही इतर ऍक्टिव्हिटी, क्रॉस ट्रेनिंग करा, कधी वॉकिंग पण एक चांगलं एक्सरसाइज आहे. एक मी खूप 100 किलोमीटर सायकल करून आलो संडेला, तर मंडेला हलकी फुलकी वॉक घ्या. काही वॉकिंग मध्ये प्रॉब्लेम नाहीये, त्या दिवशी सायकल करायची काही गरज नाहीये. ह्या सगळ्या एकत्र कराल तर तुमचं एक सस्टेनेबल लाईफस्टाईल होईल. म्हणजे मी सायकल लॉंग टर्म साठी चालवायची, मला सायकल मी घेतली आणि मी वर्षभरात बंद केलं असं नाहीये. मला सायकल तोपर्यंत चालवायची जोपर्यंत मला काही मेडिकल प्रॉब्लेम येत नाही, तोपर्यंत माझ्या वयाप्रमाणे. हे बिल्डिंग ए सस्टेनेबल लाईफस्टाईल, म्हणजे क्रिएटिंग अ कन्सिस्टिंग रायडिंग रुटीन. हे मगाशी आपण सगळं डिस्कस केलं, बॅलन्सिंग लाईफ विथ वर्क अँड फॅमिली. हा एक थोडासा प्रश्न येतो स्पेशली लेडीजसाठी. जेंट्ससाठी पण त्यांचं वर्क आणि हे तर येतच, पण लेडीजला पण ते विचार करतात की बाबा घर पण सांभाळायचं आहे, मुलं पण सांभाळायची आहेत, सगळं आहे, आणि सायकलिंग कशी करायची. तर आपल्याच ग्रुपमध्ये बरेचसे आता जे ऐकतात ते त्या नैना मॅडम वगैरे यांनी, मी मगाशी म्हटलं की K2K वगैरे केलेलं आहे, तर त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांनी कसं वर्क आणि हे बॅलन्स केलं, आणि ते करतं. जिकडे म्हणजे इच्छा तिथे मार्ग, तसं तुम्ही ते सहज करू शकता. असं काही त्याच्यात खूप कठीण गोष्ट नाहीये. पण ते सगळे प्रायोरिटीज ठरवायचे आपल्या, की फिटनेस आपली प्रायोरिटी, आपल्या स्वतःला स्वतःचा वेळ द्यायचा आहे. हा विचाराने तुम्ही केलं तर सगळीकडे तुम्हाला वेळ मिळेल. कितीतरी वेळेला म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला वेळ नाही, मला कुठे वेळ आहे सायकलिंगला. आपण 1-1 तास सोफ्यावर बसून ते रील सर्च करत असतो मोबाईलच्या, इंस्टाग्रामवरच्या. तो 1 तास मी 20 किलोमीटर सायकलिंग चालून येऊ शकतो. दोन्ही बेनिफिट होतात. डोळे पण माझे चांगले राहतील, डोकं पण चांगलं राहील, आणि थोडंसं बॉडीला पण बेनिफिट होईल. मला आता काय फक्त आणि मग थँक्यूच नंतर मग बोलायचं. एकटं किती जायचं, त्याच रस्त्यावर काय जायचं. तर सायकलिंग क्लब्स असतात, कम्युनिटीज असतात, त्याला जॉईन करा तुम्ही. त्या क्लब्स कम्युनिटीजमध्ये बेनिफिट हा होतो की मगाशी मी असं म्हटलं की तुम्हाला सोशलिझमचं जे हॅपी हार्मोन आहे तो जनरेट होतो. एकमेकाला धरून तुम्ही लॉंग टूर्सला जाता, सेफ्टी राहते, कोणाची सायकल बंद पडली, खराब झाली तर कोणतरी मदत करतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्या एका सायकलिंगच्या कम्युनिटीमधून मिळतील. आणि मग हळूहळू एक लॉंग लाईफ हॅबिट, म्हणजे ती लाईफस्टाईलच बनेल तुमची, त्यात काही हे नाही. तर एवढं करून मी माझं एक PPT संपवतोय. थँक्यू. सायकलिंग या विषयावर गौरव सरांनी तर बऱ्यापैकी सगळे टॉपिक कव्हर केलेत, पण तरीही कोणाला काही शंका असेल किंवा अजून काही माहिती विचारायची असेल तर विचारू शकता. आपण पुढचे एक 5 ते 10 मिनिटं क्वेश्चन अँड आन्सर ठेवूया हवं तर. येस. गौरवने खूप डिटेलमध्ये माहिती दिली, खूप सखोल अभ्यास केलेला. बऱ्याच जणांचे खूप डाऊट्स पण क्लिअर झाले असतील. तरी कोणाला क्वेश्चन्स विचारायचे असतील तर पुढचे 10 मिनिटं आपण मीटिंग चालू ठेवणार आहोत, तर तुम्ही विचारू शकता. आणि जरी आता तुम्हाला काही सुचले नाही प्रश्न, नंतर काही अडचणी आल्या तर तुम्ही केव्हाही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, गौरव सरांना हो, कॉन्टॅक्ट करू मी हे शकता PPT पण आणि शेअर त्यांना करीन विचारू शकता. ग्रुपवर पण आणि सगळ्यांना. हा आणि तुम्ही म्हणजे हा पर्सनली पण मला विचारू शकता किंवा आता विचारायचं आता पण विचारू शकता, काही प्रॉब्लेम हा नाही. कारण त्यांनी इतकं डिटेल, म्हणजे आम्ही सुद्धा इतका डिटेल स्टडी केला नाही. कॅडन्स, वेट लॉस खूप छान लेक्चर दिलं सगळं. खूप डिटेल अभ्यास केला आणि PPT मुळे खूप छान वाटलं. खूपच छान, म्हणजे आमच्या सुद्धा ज्ञानात भरच पडली आहे. आपण काय करतो, फक्त सायकल तुला चालवतो, चेहरा त्याचा पण एवढा दिसत अभ्यास करत नाही. एवढा अभ्यास करत नाही डिटेल मध्ये. काय किती आपलं हाईट पाहिजे सीटची, आपले पायांची पोझिशन काय पाहिजे, आपले हात कुठे पाहिजे, हे इतकं छान समजून सांगितलेलं आहे की खरंच सगळ्यांना. आमचे सोनल इथे बसलेली आहे, नुकतीच तिने वारी केली, नीलांबरीने केली, त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे. श्रेयस किंवा हे जे नवीन यंग जनरेशन आहे, त्यांना पण आपण सायकल कशी घ्यावी, कशी पोझिशन ठेवावी, कोणती
छान दिलेस गौरव, एकदम छान. थँक्यू व्हेरी मच. तू तुझा वेळ काढून स्टडी करून आणि इतकं छान सगळ्यांना समजावून सांगितलंस. त्यामुळे स्पोर्ट्स मोटिवेशन ग्रुपतर्फे आभार तुझे मानते. आणि ज्यांना आता थँक्यू क्वेश्चन्स मॅडम. आहेत त्यांनी अति- विचारावं. येस येस. अतिशय सुंदर लेक्चर Yes. गौरव सर. एक्सपेक्टेड होतं. थँक्यू दिस वॉज एक्सपेक्टेड ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू. गौरव मला सर काय प्रश्न खूपच Yes, डेप्थ doctor. मध्ये तुम्ही दिलं आणि सायकलिंग बद्दलचा जो इंटरेस्ट येतो तो म्हणजे नक्कीच खूप वाढवला तुमच्या या लेक्चर नंतर आमच्या सगळ्यांचाच. बघा आता अं, तुम्हाला उद्या इच्छा आली तर उद्या संडे आहे, उद्या सायकल घेऊन टाका. येस, नक्कीच. कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा आणि नसेल तर म्हणजे पर्सनल पण विचारू शकता, पण इथे पण विचारलं तर बाकीच्यांचे पण डाऊट्स क्लिअर होतील. आता याच्यावरती प्रश्न विचारायचे ना तर आम्हाला त्याच्यासाठी आधी थोडासा अभ्यास करावा लागेल तुमच्या त्या पीपीटीचा आणि नंतर अजून Sure, ते sure. डिटेलमध्ये, कारण की खूप इन डेप्थ तुम्ही सगळं शेअर केलं. तुमचं जे नॉलेज होतं तुम्ही खूप म्हणजे इतकं बनवण्यासाठी तुम्ही खूप एफर्ट्स घेतले असतील नक्कीच. आणि कुठली पण गोष्ट करायची ना तर ती समजून घेऊन केली तर त्याचे लॉंग टर्म Yes, आपल्याला yes. फायदे Long मिळू term शकतात, practice हे आहे. नक्कीच. कारण जर तुम्हाला स्पोर्ट्स इंजुरी झाली ना याच्यानंतर मग सगळाच मूड निघून जातो हो. तुमचा. म्हणजे एवढं वस्तू घेणार विकत आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे जर इंजुरी झाली तर मग ते ओव्हरऑल फिटनेसवरच तुमचा इफेक्ट होतो आणि ती सायकल पण पडून राहते. तसं होऊ नये हा हेतू याचा, की पहिले समजून घ्या, कोणाशी कम्पेअर करू नका, स्वतःची बॉडी काय म्हणते पहिले म्हणजे लिसन टू युअर बॉडी, की मला आज माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. मी बऱ्याच वेळा ठरवलं म्हणजे आता त्यानंतर आपल्या मित्रमंडळीला माहितीच आहे की मी 100 किलोमीटर वारीच्या आधी करायचे. तर ह्यावेळेला उन्हाळा जास्त होता. 80-85 मध्ये मला कळलं की नाही होणार आहेत 100. तिथे स्टॉप केली राईड. नाही जरुरी की 100 करायला पाहिजे. देअर इज ऑलवेज टुमॉरो ना. कधी आज मी नाहीच करायचे मला. माझी बॉडी मला साथ देत नाहीये, सोडून द्या विषय. खूप लोक असं करतात की नाही मी हा टार्गेट घेऊन घरातून निघालो ना, काही झालं तरी झालं पाहिजे. तसं नका करू. तर ते ह्या छोट्या गोष्टी आहेत. अजूनही तुम्हाला काही सायकलिंगवर माहिती पाहिजे असेल मला पर्सनली विचारू शकता. आपण पीपीटी पण शेअर करू. ही मीटिंग रेकॉर्डिंग पण सरांनी केलेली आहे, ही पण शेअर करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती अजून मिळू शकते, काही प्रॉब्लेम. मला वाटतं कोणाला क्वेश्चन्स अजून आहेत का? हा, सोनल सोनल मॅडमला विचार. काहीतरी विचार. थँक्यू सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. पण मला एक प्रश्न होता. जसं आता आपण हायब्रिड सायकल आणि एमटीबी मध्ये असं सरळ बसतो हो आणि हो एन्ड्युरन्स आणि रोडीज मध्ये थोडं फ्रंट बेंडिंग बेंडिंग जास्त जास्त, बरोबर. असतं. तर मग त्याचं काही असतं का, म्हणजे साईड इफेक्ट्स काय असतं, म्हणजे मला नाही, साईड ते इफेक्ट माहिती असे नाहीये. नाही. आता मी दोन्ही मी सुरुवातीला हायब्रिडच होत. माझी 1-1.5-2 वर्ष हायब्रिड होती ना, तिने आता मग सध्या एन्ड्युरन्स वापरतोय. ते दिसायला खूप असं बेंड दिसतं, पण तसं तेवढं पाठीला वगैरे त्रास होत नाही. आणि एरो पोझिशन म्हणतो आपण त्याला. तर थोडा स्पीड वाढतो त्याच्याने, एफर्ट्स कमी लागतात असं म्हणू शकतो आपण. म्हणजे नॉर्मली जे आपण आता हायब्रिड किंवा एमटीबी घेतले ना, तर हे शॉर्ट राईडसाठी किंवा सिटी राईडसाठी म्हणू शकतो, की शॉपिंग करायला चाललोय, ह्याला त्याला चाललोय. जेव्हा लॉंग राईडसाठी जातो ना, तेव्हा थोडीशी पोश्चर पण बदललं पाहिजे. कारण एका पोझिशनमध्ये बसून आहे ना, कुठली पोझिशन असते म्हणजे मी ती असं नाही म्हणते की ड्रॉप बारवरच बसून चांगलं वाटेल, पण त्याच्यात पण पोझिशनमध्ये त्यात 2 बेनिफिट होतात, की तुम्ही त्याला फ्लॅट बार म्हणून पण वापरू शकता. ड्रॉप बारला थोडंसं फ्लॅट पोर्शन असतो ना, तिथे फ्लॅट बार पकडून थोडा वेळ चालवली, नंतर ड्रॉप बारवर चालवली, ड्रॉप बारच्या हुड्सवर पकडलं, म्हणजे 3-4 वेगळे पोझिशन मिळतात तुम्हाला चालवायला. म्हणजे लॉंग राईडमध्ये ना तुमची पोझिशन थोडी बदलत राहते, तर तो एक ॲडेड ॲडव्हान्टेज राहतो तुम्हाला. जसं आता काही ॲडेड क्लिप ऑन्स मिळतात हँडल्सवर, की एक्स्ट्रा हँड पोझिशन्स पकडायला, पण तिथे तो प्रॉब्लेम होतो की आपला हात ब्रेकपासून लांब जातो. जसं मी पहिला एरोबार्स वापरायचो, पण नंतर मी काढून टाकले. तर एरोबार्सला पण तोच आहे, की आपले ब्रेक त्यावेळेला ब्रेकवर हात नसतात आणि आपले इंडियन रोड तुम्हाला माहिती आहे काही मध्ये येतं अचानक, की गाड्या वगैरे तर जाऊ दे, कुत्रा आलं, मांजरला काय आलं, तर त्यावेळेला आपल्याला अर्जंट ब्रेक मारायचा आहे. तर आपण ती पोझिशन चेंज करणार, हात ब्रेक्सवर नेणार, तोपर्यंत ऑलरेडी ऍक्सिडेंट झालेला असेल. त्यामुळे प्रिफरेबली कुठलीही पोझिशन घ्याल हँडलची तर ब्रेक्सच्या जवळ हात ठेवा, कारण सेफ्टी गरजेची आहे जास्तीत जास्त. अगदी लॉंग राईडला सुरुवातीला त्रास होणार, साईडला सायकल थांबवा, स्ट्रेचिंग करा, पोझिशन बदला, परत सायकलवर बसा आणि चालवा. पण काही असे प्रयोग नका करू दुसरे. ओके, मला एक प्रश्न थँक्यू. आहे.
हा. सायकलला अग्रेसिव्ह पोझिशन पाहिजे असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज अग्रेसिव्ह पोझिशन? म्हणजे ब्रेक्स थोडे स्लॅन्ट असतात असं काही? नाही, अग्रेसिव्ह म्हणजे आता जे बोललो ना, की ते जे आपण पीपीटी बघितले त्यात हायब्रिडची जी पोझिशन होती, मुळात तुमची सायकलच थोडी अग्रेसिव्ह पोझिशन, जॉमेट्री अग्रेसिव्ह असते. तो जो फ्रेम साईज आहे, फ्रेमची जे स्ट्रक्चर आहे, तोच थोडा अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह म्हणजे काय, की एरोडायनामिक आहे थोडंसं, की तुमचा अग्रेसिव्ह एफर्ट स्लॅन्ट, पुढे द लागतो. ब्रेक्स स्लॅन्ट असतात असं काही अग्रेसिव्ह नाही, मध्ये? स्लॅन्ट नाही. तुमचं मग व्हॉट इज एरोडायनामिक पोझिशन, अग्रेसिव्ह एरोडायनामिक पोझिशन तुमची. म्हणजे? तुम्ही समोरून जो हवेचा फटका लागतोय तुम्हाला ना, तुम्ही जेव्हा हायब्रिडवर बसता ना, तेव्हा इरेक्ट मध्ये बसता असे, बरोबर? तर तुमचा तो पूर्ण छातीला आणि फेसला तुमचं हवा लागते. म्हणजे तुम्ही एक रिस्ट्रिक्ट करताय मुवमेंटला. तुम्ही पुढे जाताय आणि हवा तुम्हाला अशी लागते. म्हणजे तुम्ही स्वतःला रिस्ट्रिक्ट करताय. ते जर तुम्ही पूर्ण बेंड होऊन बसाल आणि तुमचं हेल्मेट फक्त पुढे राहील, तर तुम्ही हवा कापत पुढे जाताय. दॅट इज अग्रेसिव्ह. ओके, थँक्यू. क्लोज करूया. करू तो. मी बोलू का? प्रश्न नाही म्हणजे सगळ्यांना सगळं समजलंय किंवा सगळ्यांना काही नाही समजलंय. कोणाला प्रश्न नाही याची दोनच कारणं असतील. एक तर तेच वाटलं. काही समजलेलं नाहीये किंवा सगळ्यांना भरपूर काही समजलंय. भरपूर काय समजले. पण नाही, पॉइंट एक वाईज प्रश्न- त्यांनी खूप छान समजवलं, त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी समजलंय. थँक्यू. एक प्रश्न मला वाटतं चॅट मध्ये आलेला आहे. आय गेस बॅक पेन बद्दल बॅक आहे पेन तो. बद्दल, येस. हो. हा ते सचिन कोणी पाटील टाकलंय? सरांचा. हा, सचिन हा, पाटील yes. सर. वाचता का जरा, दिसत नाही मला इकडे. L4 आणि अ, L5 चं पेन असेल तर सायकलिंग हा. होऊ शकते का असं विचारलंय त्यांनी. वर्टिबर बॅक पेन साठी. ओके, बॅक पेनचं. हा, म्हणजे L4 L5 मध्ये जर प्रॉब्लेम असेल Yes, तर मग सायकलिंग करणं ऍडवायजेबल आहे का? नाही, हे कसं आहे, मी जसं म्हटलं, की आता आपण जे डिस्कस केलं हे फक्त असं पकडून चाललं, की तुमची काही मेडिकल हिस्ट्री नाहीये किंवा तुम्ही एक बेसिक फिट आहात. आता प्रत्येकाला मेडिकल हिस्ट्री असू शकते. कोणाचा काही ऍक्सिडेंट झालेला असेल, कोणाचा लिगामेंटचा इश्यू असेल, कोणाचा स्पाईनचा असेल, काहींना म्हणजे रॉड टाकलेला असेल, काय असेल. तर त्यांनी आपापल्या डॉक्टरची ऍडवाइस घेऊनच या गोष्टी कराव्या. म्हणजे नॉट ओन्ली सायकलिंग, कुठलंही स्पोर्ट्स डॉक्टर ऍडवाइसनेच करावं. तर मी असं नाही म्हणणार की ह्याच्याने काही त्रासच होणार नाही, असं नाहीये. प्रत्येक गोष्टीला एफर्ट्स तर लागणार आहेत. तुम्हाला जर पेन असेल तर ते वाढू शकतं. पण तुम्ही त्या कन्सर्न ऑर्थोचं किंवा डॉक्टर्सचं ऍडवाइस घ्या आणि मग ते सुरू करा. पण एवढंच आहे की एक लाईट स्पोर्ट आहे तो, तर इतका इम्पॅक्ट होत नाही तुमच्या मसल्सवर. मी त्याच्यात थोडी ऍडिशन करू शकतो की कारण शक्यतो त्याच्यामध्ये ना जर्की मुवमेंट्स म्हणजे जर थोडंसं ऑफ रोडिंग किंवा जर रस्ता खराब असेल तर त्याला जग जर बसत असेल तर त्याच्याने ते पेन ट्रिगर होतं फर्स्ट थिंग. आणि दुसरी गोष्ट फॉरवर्ड बेंडिंगने जे डिस्क बल्ज झालेलं असतं मागच्या साईडला, तर ते पण ट्रिगर फॅक्टर. तर शक्यतो फॉरवर्ड बेंडिंगचे जे काही गोष्टी असतील तर त्या बरोबर. ज्यांना लंबार रिलेटेड किंवा सर्व्हायकल रिलेटेड आहेत तर त्यांनी त्या मुवमेंट्स थोड्याशा रिस्ट्रिक्ट केल्या पाहिजे फॉरवर्ड बेंडिंग असलेल्या. आणि मला वाटतं की मी प्रोफेशनली सायकलिंग केलं नाही, पण मग फॉरवर्ड बेंडिंग त्याच्यामध्ये होतं आणि जर पण त्याच्यामध्ये बसू शकतात. तर जर मेजर प्रॉब्लेम असेल तर आय गेस अवॉइड करणं बेटर आहे त्याच्यामध्ये. येस. किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊन किंवा फिजिओथेरपी घेऊन सर. हो, तेच मी हा, म्हणतो. ते तर आहे. म्हणजे सल्ला घेऊनच केलं पाहिजे. म्हणजे तीच ना, जी कंडिशन आहे तर ती प्रॉपर ट्रीट हो. अच्छा, I मला guess. असं वाटतं की आपण वेळेपेक्षा पण थोडंसं पुढेच गेलो. पण हो. आणि कुणाला शंका पण नाहीये. तर आपण इथे स्टॉप करूया. Yes. अजून विचार करून पण कुणाला काही शंका असेल तर आपण ग्रुपवर टाका. गौरव सर ग्रुपमध्ये आहेच आणि ते प्रत्येक शंकेचं निरसन पण करतील. गौरव सर अत्यंत सुंदर लेक्चर दिलं आणि मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि सगळ्यांनाही सगळ्यांचेच आभार मानतो, कारण वेळात वेळ काढून त्यांनी इतकं सुंदर लेक्चर अटेंड केलं. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि स्पोर्ट्स मोटिवेशन ग्रुप तर्फे पण तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.